तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्त्र योजन परवानु, लील्यो त्याही मधुर फल जानु। प्रभु मोद और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु जास्त वेळ न लावता आपण आपल्या मुख्य उद्देशाकडे वळणार आहोत, ज्यांच्यासाठी आपण इथे जमलो, ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत. अशा आपल्या वक्त्यांचं मार्गदर्शन आपल्याला थोड्याच वेळात लाभणार आहे. आपल्या कार्यक्रमाचा खरा उद्देश आणि ज्याची आपण वाट बघत आहोत तो क्षण म्हणजे आपल्याला लाभणारे एक बौद्धिक आहे. आणि बहुमूल्य असा वेळ देऊन कांचनदीदी मुक्कलवार यांनी आपल्या बौद्धिकासाठी तेलंगणा इथून आपल्यासाठी आलेले आहेत. तर मी जास्त वेळ न लावता कांचनदीदी मुक्कलवार यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या वाणीतून बौद्धिकाचं ज्ञानामृत सगळ्या युवतींना आणि महिलांना पाजावं. कांचनदीदी मुक्कलवार. श्री मात्रे नमः. आदरणीय महाराजांच्या चरणी प्रणाम करते आणि आदरणीय महाराजांचा त्यांची आज्ञा घेऊन मी बोलायला सुरुवात करते. सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या भाषणाच्या आधी काही स्पष्टीकरण, काही रिक्वेस्ट करायची आहे. मी अनेक वर्ष हैदराबादला राहते. माझी मातृभाषा मराठीच आहे, पण गेले 22 वर्ष मी हैदराबादलाच राहते आणि घरी आम्ही तिकडे माझ्या सासरी तेलुगूच बोलतो आम्ही, म्हणून माझा मराठीचा सहवास थोडासा कमी आहे. म्हणजे मराठी मी कमी बोलते तिकडे, म्हणजे मला अवकाशच मिळत नाही मराठी बोलायचं.
पण इथं मला रिक्वेस्ट केलं गेलं की मी मराठीतच प्रसंग केला पाहिजे. तर मराठीतून बोलताना मी कुठे काही चुकले, कमी पडले तर तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा आहे. आणि विनंतीसुद्धा करते की मला समजून घ्या. कुठे मी शब्द कमी पडत असेल तर हिंदीतून किंवा तेलुगूतून बोलले तर चालेल का? बरं, धन्यवाद. हां, तेलुगू समजत नाही तर हिंदीतून बोलते. ठीक आहे, म्हणजे बहुतेक माझी मराठी समजेलच तुम्हाला. हां, तर आज आपण सर्वात प्रथम माझ्या समोर बसलेल्या सगळ्या तरुण देवी आणि माझे आई देवी तुम्हाला चरणवंदन करते, नमस्कार करते. हे सगळे देवीचे स्वरूपच आहात तुम्ही सगळे. आपण हे सगळ्यात देवाचा अंश आहे, देवीचा अंश आहे. मी हे जे काही बोलते ते तुम्हाला समोर माझी देवी समजूनच मी बोलायला लागले. तुमच्याकडूनच मला शक्ती मिळते. एवढे आता आपण हनुमान चालिसाचं पारायण केलं. हनुमान चालिसा एकदम 4000 लोक, म्हणजे किती व्हायब्रेशन्स आहेत इथे. एवढे चांगले व्हायब्रेशन्स आहेत, एवढी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आहे आपल्याला इथे. पॉझिटिव्ह एनर्जी हेच आपली संस्कृती आहे. पॉझिटिव्ह निर्माण करणं, सकारात्मकता निर्माण करणं हीच आपली संस्कृती आहे. निर्माण करणं नाही, ते दुसऱ्यांसोबत शेअर करणं ही पण आपली संस्कृती आहे. तर आज हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण सगळे इथे भेटले आहोत. का बरं करायचं हळदी कुंकू? का बरं वाण द्यायचं? सगळ्या जणांनी वाण देता ना, संक्रांतीचा वाण देता. काय लुटला तुम्ही काय वाण लुटला? सगळ्यांना उत्सुकता पण असते ना. अहो तुम्ही काय दिला वाण? 13 वाण देतो. इथे पण देताच ना तुम्ही? 13 वाण देता ना, संक्रांतीचे वाण. हां, 13 वस्तू आणून काही वस्तू आपण देतो. पण का करायचं हे संक्रांतीचं सण? असे आपण सण का करतो? आपल्या संस्कृतीला सांभाळून, आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, संस्कृतीला पुढच्या पिढीला घेऊन जायचं आहे, त्यांना सांगायची आपली संस्कृती. आपलं संरक्षण होतं त्या संस्कृतीनी. त्याच्यात पण आपलं स्वार्थ आहे. आपलं संरक्षण होतं आणि आपली समृद्धी होते. ह्याच्यासाठी आपण आपल्या संस्कृतीला सांभाळलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की मी हे का करू? हळदी कुंकू आपण वापरतो. हळद हे अँटीसेप्टिक आहे आणि कुंकू पण हळदीतूनच बनतं. जेव्हा कुंकूमध्ये आपण थोडंसं चुना आणि थोडंसं लिंबूचं रस पिळायचं, ते कालून उन्हात ठेवायचं तर कुंकू तयार होतं. आर्टिफिशियल कुंकू कलर घालतात ते कुंकू वापरायचं नाही. हळदीतून कुंकू तयार करायचं. त्या कुंकूला आपण कुठे लावतो? इथे. इथे आपली नाडी व्यवस्था. इथं जर आपण इथे प्रेस केलं ना, आपण कुंकू, आता आजी कुंकू लावल्यात, असं खूप मोठं कुंकू लावतात. जेव्हा तुम्ही हे कुंकू इथे असं हे स्पर्श करता ना, त्याच्यामुळे तुमची नाडी व्यवस्था ॲक्टिव्ह होते आणि तुमचं मस्तिष्क थंड असतं आणि त्याच्यामुळे तुमचं हृदय पण थंड असतं. त्याच्यामुळे तुमची गर्भ म्हणजे आपण जे युट्रस म्हणतो, युट्रस पण चांगलं असतं. इथे सगळी आपली नाडी व्यवस्था असते आणि इथून डोकं शांत ठेवा म्हणतात. डोकं शांत ठेवलं तरच डोकं चालते, है ना. म्हणून हे कुंकू लावायचं असतं. आणि जेव्हा आपण कुंकू दुसऱ्या बायकांना लावतो तेव्हा काय होतं? आपण त्यांनाही शक्तीचं प्रसरण होतं. त्यांच्यात जी शक्ती असते ती आपल्यात येते. आपल्यात जी शक्ती असते त्यांच्यात. देवीचं स्वरूप समजतो आपण. जेव्हा हळदी कुंकू लावतो, नमस्कार करतो. आपल्यापेक्षा जरी स्वाशीन लहान असली तरी नाही, तू देवीचं स्वरूप आहेस म्हणून तिला आपण नमस्कार करतो. म्हणजे काय? आपण सगळ्यात देव पाहतो, देवी पाहतो. जेव्हा हे देवी पाहतो, दुसऱ्यांमध्ये देव पाहतो, देवत्व पाहतो, तेव्हा आपण त्यांच्याशी विरोध करू शकत नाही. करतो का विरोध? भांडण करतो का? त्यांच्यावर आपल्याला जलस किंवा राग किंवा द्वेष हे निर्माण होतं का? नाही. हे जर आपण सातत्याने केलं रोज, म्हणून आपल्याकडे काय, शुक्रवारी बायकांना बोलवा हळदी कुंकाला. म्हणजे सगळ्यांमध्ये देवत्व. तू आणि मी एकच आहेस. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. आपण एकच आहोत. एकात्मता.
हे आपली संस्कृती शिकवते. संस्कृती म्हणजे काय? खूप सोप्या शब्दात मी सांगते. भूक लागली तुम्हाला, आपल्याला भूक लागली, जवळ केळ दिसलं. भूक आपल्या शरीराची गरज आहे ती, आणि आपण केळ खातो, ती प्रकृती आहे, हो की नाही? भूक लागलं की काय खायचं, आणि आपल्याला भूक लागली तर भुकेचं शमन करायचं. आपण केळ खातो, ही प्रकृती आहे. केळ खाल्ल्यावर ती साल जी असते ना, कुठे टाकायची? केळ खातो, आपली भूक झाली ना, संपली ना, मग काही माणसं केळ खाऊन रस्त्यात केळीचं साल टाकून दिलं. मग टाकलं, जाऊ दे, मला काय, माझी भूक हे झाली ना, मी खाल्लो का केळ, माझी भुकेचं शमन झालं. मग टाकून दुसऱ्यांचा विचार न करता केळीचं साल रस्त्यावर जर आपण टाकलो, दुसऱ्याचं कोणाचं पाय त्या केळीच्या सालावर आलं तर तो पडतो माणूस, त्याला इजा होते, त्याचा विचार करत नाही आपण. माझी भूक भागली, मी केळ खाल्लो, माझं पोट भरलं झालं. आणि ते असं साल टाकणं, कोणीतरी त्या सालावरून घसरून पडलं बघून हसणं, ही विकृती आहे, हो की नाही? अरे बघ कसं, खूप लोक पाहतो आपण, पडलं की हा हा कसं पडला बघ, कशी पडली बघ, ती पडली बघ, म्हणून आपण हसतो ना. ती विकृती आहे. पण आपल्या सनातन संस्कृती आपल्याला काय शिकवते? कोणी जरी असं साल टाकलं, अरे दुसऱ्यांना कोणाला इजा होऊ नये, स्वतःलाही होऊ नये आणि दुसऱ्यांनाही इजा किंवा नुकसान होऊ द्यायचं नाही. तर आपण काय करायचं? आपली संस्कृती काय शिकवते? तिथे दिसलं केळ, तू जरी नाही खाल्लास ते केळ, कोणी दुसरं जरी ते केळ खाल्लं तरी पण ते साल काढून कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकणं, ही संस्कृती आहे. असं जे करतात, बहुतेक तुम्हाला समजलं असेल संस्कृती म्हणजे काय. म्हणजे स्वतः सुरक्षित राहणं आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवणं, ह्याचा विचार करणं, ही संस्कृती आहे. ही आपली हिंदू संस्कृती, ही आपली सनातन संस्कृती आपल्याला शिकवते, आणि ह्याचं आपल्याला पालन करायचं. आणि जेव्हा ही संस्कृती बाई आत्मसात करते, तेव्हा सगळं समाज व्यवस्थित होतं, सुसंस्कृत समाज निर्माण होतं. ते सुसंस्कृत समाज निर्माण करणं हे फक्त बाईच्या हातातच आहे का? म्हणजे बाईकडेच ती शक्ती आहे. पुरुषांकडे आहे शक्ती, पण बाईकडे जास्त शक्ती आहे. तर समाजाचं कल्याण करणं ही संस्कृती आहे. स्वतःचा विचार करणं, फक्त स्वतःचा विचार करणं, हे प्रकृती आहे. आणि समाजाचं नुकसान झालं तरी विचार न करणं, ही विकृती आहे. तर आपण आता हे सगळे, आता मी सगळ्या ताईंचं अभिनंदन करते. यांनी एवढे छान कार्यक्रम घेतले आणि माझी पण भेट सगळ्यांशी झाली. तर संस्कृती सुसंस्कृत, त्या संस्कृती आत्मसात केली आणि दुसऱ्या मुलींनाही सुसंस्कृत करतात. ते म्हणजे किती मोठं काम सुरू आहे. तर ही संस्कृती आपण कशी पालन करायची? छोटे छोटे काम करून, आपल्याला काही खूप मोठं काम करायचं नाही. असं खूप साल जरी आपण काढून टाकलो तरी ती संस्कृतीच आहे, हो ना? असे खूप छोटे काम करून आपल्याला आपली संस्कृती सांभाळायची आहे. तर एक प्रसंग सांगते तुम्हाला. निवेदिता भिडे ताई आहेत, मी त्यांच्याशी एकदा, माझी मराठी समजती आहे ना सगळ्यांना? काही म्हणजे हे नाही आहे ना? बरं, ठीक आहे, धन्यवाद. तर एकदा मी निवेदिता ताईशी, निवेदिता भिडे नागपूरच्या त्या विवेकानंदा केंद्राच्या जनरल सेक्रेटरी आहेत, त्या पद्मश्री अवॉर्डी आहेत. तर त्यांच्याशी एकदा माझं संवाद असं बोलत होते. मग त्यांनी एक प्रसंग सांगितला. एका दिवशी ते अरुणाचल प्रदेश, सगळ्यांनाच माहिती आहे ना संस्कृती म्हणजे काय, ह्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगते. आपण पण तसं करायचं, म्हणजे प्रेरणा घ्यायची असल्या प्रसंगातून. आपण प्रेरणा घेऊन मग पुढे आपण काय करायचं, आपल्या संस्कृतीला आपण कसं टिकवायचं, ह्याचा आपण विचार करायचा. एकदा निवेदिता ताई अरुणाचल प्रदेशात, खूपच खेडं गाव होतं ते, त्या खेड्यागावात 4-5 हजार संख्या होती तिकडे. म्हणजे गावात तेवढेच लोक राहायचे. आणि तिकडे कसं, आपल्याकडे झोपडी कशा असतात
तिकडे पण झोपड्याच असतात, पण बांबूचे जे झाड असतात ना, त्या बांबूचे झाड आणि म्हणजे त्याच्या काठी वगैरे आणून त्याच्याने ते त्यांची झोपडी तयार करतात. तर एका दिवशी त्यांचं त्यांचं बौद्धिक होतं त्या गावात, अरुणाचल प्रदेशच्या एका छोट्याशा गावात त्यांचं बौद्धिक होतं. त्या एका दिवशी आधी रात्री पोहोचल्या. जसं मी हैदराबादहून किनवटला यायचं तर काल रात्रीच आदिलाबादला आले आणि तिथे राहिले आणि आज सकाळी इकडे आले. तसंच निवेदिता ताईंनी पण अरुणाचल प्रदेश जवळच्या गावी गेल्या आणि सकाळी त्या गावात पोहोचल्या त्या बौद्धिक द्यायला. पण तिथलं चित्र काही वेगळंच होतं. आता इथं आलं की सगळे स्वागत एकदम खूप मला छान वाटलं. म्हणजे किती छान स्वागत झालं, किती आपल्यासाठी आहेत असं आपण गेलं की आपल्याला वाटतं की आहे. पण तिथं निवेदिता ताईंनी काय बघितलं की ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचं होतं तिथं एकही माणूस नव्हता आणि ते जे आयोजक होते ते पण नव्हते तिथं. मग निवेदिता ताईंना हे खरोखर झालेलं प्रसंग आहे बरं, मी सांगते ते. तर निवेदिता ताईंनी विचारलं की अरे कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे, माझं बौद्धिक किती वाजता सुरू होणार आहे, कुठे जायचं. तर ते म्हणाले की ताई आम्हाला माफ करा, आज कार्यक्रमाला उशीर होईल. आपला कार्यक्रम 10 वाजता सुरू होणार होता पण बहुतेक 10 वाजता सुरू होणार नाही, कदाचित 3-4 तास उशीर होईल आपल्या कार्यक्रमाला. तर निवेदिता ताई म्हणाले ठीक आहे. पण मग काय झालं, त्या बसल्या एका ठिकाणी आणि पाहत होत्या की तरुण मुलं हातात कुऱ्हाड घेऊन आणि चाकू घेऊन आणि त्या आपण धान कापतो ना ते विळी घेऊन, विळा म्हणतो ना आपण, ते घेऊन म्हणजे धावत होते कुठेतरी गावाच्या बाहेर. आणि काही बायका हातात एका बाईच्या हातात तांदळाची पोटली, एका बाईच्या हातात डाळीची पोटली, काही बायकांच्या हातात भाज्या आणि काही बायकांच्या हातात ताट वाटी, एक वाटी असं घेऊन बायका काही ठिकाणी धावत होते. काही माणसं गवत नेत होते, काही माणसं अजून काही सुतळी नेत होते. असं त्यांना असं वाटलं की अरे हे काय चाललंय आणि कोणी लक्ष देत नव्हते. नमस्कार करत होते, ताई थोडा वेळ द्या, ताई थोडा वेळ द्या असं म्हणत होते. आणि ते लोक सगळे म्हणजे खूप घाईनी असं आपण लग्नाची घाई असते ना, काही करायचं किंवा आपलं गृहप्रवेश राहिलं की मग सगळे वस्तू आपण गोळा करतो, त्या गावभर अशी घाई सुरू होती. मग त्यांना निवेदिता ताईला वाटलं की अरे हे काय चाललंय. मग त्यांनी एका माणसाला थांबवलं आणि बाबा रे काय झालं रे, मला काही समजतच नाही. आणि तुम्ही म्हणालात की दुपारी कार्यक्रम सुरू होईल, दुपारी पण कार्यक्रम सुरू व्हायसारखं काही अंदाज दिसत नाही. मग त्यांनी एका माणसाला बोलावलं आणि विचारलं की काय झालं, तुम्ही मला स्पष्ट सांगा, मी काही समजत नाही. मग त्यांनी सांगितलं की काल रात्री एका आमच्या जवळपास जिथे एक असतो त्या गृहस्थाचं घर जळालं, म्हणजे त्यांची झोपडी जळाली आणि त्या झोपडी जळण्यामुळे त्यांच्या घरातले सगळे वस्तू जळून राख झाले. काहीच उरलं नाही त्यांच्याकडे, त्यांच्या घरात काहीच उरलं नाही, सगळं राख झालं. मग आमचं पहिलं कर्तव्य आहे की आमच्या गावात अशी पद्धत आहे की कोणालाही काही इजा झाली, कोणालाही काही नुकसान झालं, मग आमचं गाव सगळं त्या घरासाठी उभं राहतं. आणि आम्हाला त्यांना आज रात्री झोपायला जागा नाही आहे, फक्त आजची आम्ही व्यवस्था करू, पण उद्या काय परवा काय त्याच्यासाठी आम्ही सगळे आमच्या घरात ताट, ज्यांच्याकडे 1 डझन ताट असतील त्या डझन ताटातून 2-3 ताट काही लोकांनी आणले, ज्यांच्याकडे जास्त वाट्या आहेत त्यांच्या घरून 2-4 वाट्या जास्त आणले, ज्यांच्याकडे धान्य जास्त आहे तांदूळ त्यांनी थोडंसं धान आणलं असं. आणि मग हे लोक सगळे विळा आणि कुऱ्हाड हे घेऊन कुठे चालले, जंगलात जाऊन लाकूड आणि बांबू कापून आणायला चालले, गवत आणायला चालले. तर आम्ही सगळे गावकरी मिळून त्यांचं घर आज उभं करून आज संध्याकाळपर्यंत त्यांचं गृहप्रवेश करणार आहोत. तर गृहप्रवेश म्हणून ताई तुमचं बौद्धिक आज उशीर झाला. तर ताई म्हणाल्या की माझं बौद्धिक काय, मी तुम्हाला सांगायला आले आणि मीच तुमच्याकडनं संस्कृती शिकले आज. तर आज माझा प्रसंग नको, आज आपण सगळे मिळून त्यांचा गृहप्रवेश करूया आणि मग गृहप्रवेश झाल्यावर उद्या आपण सगळे भेटून उद्या कार्यक्रम करूया. मी 1 दिवस इथंच राहते. ही संस्कृती आहे, ही आपली सनातन संस्कृती आहे.
मीच नाही, माझ्यासोबत सगळे जगले पाहिजे, सगळे आनंदी राहिलं पाहिजे. आपण वाटून, संक्रांतीचं सण काय आहे, आपली कापणी, शेतात कापणी होती का, हो की नाही, ऊस घरी येतो, आपण हुरडा खाल्ला, इतके हुरडा पार्टी झालं ना, मग एकटाच नाही, आपण ज्वारी घरी येतात, सगळे आपण वाटून खायचं, बोरं काय अनेक वस्तू येतात. तेच वस्तू का देतो आपण, की एकटं खायचं नाही आणि कोणाला उपाशी ठेवायचं नाही. सुगड्याचं वाण का देतात, हो, त्याच्या घरी पण अन्न शिजलं पाहिजे. आपण सगळे सुगड्याचं वाण द्या, पुढे उन्हाळा येणार आहे, मग त्याचं पण घर झालं पाहिजे, त्याचं पण घर चाललं पाहिजे, त्याच्या घरी पण धान्य गेलं पाहिजे, हो की नाही. मग आपण काय देतो, मग सुगड्याचं वाण, नवीन साडी नेतो सगळेजण आणि त्या सुगड्याची पूजा करतो. याचा अर्थ बघा किती लॉजिक आहे, किती सायंटिफिक आहे आणि किती एकमेकांना, आपली संस्कृती किती किती श्रेष्ठ संस्कृती आहे. या धरावर, या भूमीवर सनातन संस्कृतीसारखी संस्कृती तुम्ही कुठेही शोधा, तुम्हाला मिळणारच नाही. आणि अशा संस्कृतीपासून आपण दूर चाललो आपल्याला. आणि आपण कसं, आपण या संस्कृतीला समजायचं म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही आपण. छे, हे काय संस्कृती. आपण जेव्हा आपल्या संस्कृतीचा असं सखोल अभ्यास करतो, त्याचं पालन करतो, त्याला समजतो, तेव्हा आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे. बघा त्या गावकऱ्यांनी किती मोठं काम केलं आणि निस्वार्थपणे केलं. स्वार्थ आहे का तिथे, कुठेतरी स्वार्थ आहे का, नाही ना. असं आपण पण विचार करू शकतो ना, असं आपल्या संस्कृतीचं पालन करू शकतो ना. मग हे कोण सुरू करायचं, आपण सुरू करायचं. तुम्ही सगळ्या आयांनी सुरू करायचं. एक 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 विचार आणायचं. कसं करूया आपण, मी शेवटी सांगते आपण कसं करूया हे संस्कार. आपण संक्रांतीच्या या हळदी कुंकाच्या माध्यमातून अशी संस्कृती, नवीन संस्कृती किंवा हीच संस्कृती आपण कसं पुढे घेऊन जाऊया, हे आता संस्कृती आहे. मग नुसती संस्कृती राहिली तर पुरे होईल का आपल्याला. त्याच्यासोबत शिक्षण पाहिजे, त्याचं रिफाईनमेंट पाहिजे. आपण कसं हिऱ्याला किंवा सोन्याला चमकायचं म्हणजे काय करतो, त्याला फ्रेश करतो, त्याला आपण काय म्हणतो, घासतो खूप, हो की नाही. मग संस्कृती त्याला चमक द्यायचं, संस्कृती अजून वाढवायची, संस्कृतीला अजून समजायचं, गहन अभ्यास केला पाहिजे, हो की नाही. संस्कृतीचं वाचन झालं पाहिजे, संस्कृती समजली पाहिजे, त्याच्या मागचं कारण काय आहे, सायंटिफिक रिझन काय आहे. आता मी सांगितलं की कुंकू, बांगड्या का घालायच्या, हातभर बांगड्या दिसतात, त्यांना कधीच कुठलं स्त्री गायनिक प्रॉब्लेम येतच नाही. ह्या आज्यांना म्हणजे डॉक्टर काय आहे हे माहीतच नाही त्यांना. मी तर माझ्या आजीला कधी डॉक्टरकडे गेलेलं बघितलंच नाही. हातभर बांगड्या, घट्ट बांगड्या, असे लूज नाही, हो की नाही. डोईवर पदर, डोक्याचा त्रासच होत नाही डोईवर पदर घेतलं की. नऊवारी साडी, तीनदा आपण इथे खोसतो ना, नऊवारी साडी इथे जे गाठ बांधतो ना, त्या गाठामुळे इथली गाठ घसरत नाही, माहिती आहे ना सगळ्यांना. गाठ घसरलं की माझी आजी तांब्या ठेवायची, दिवा लावून बेंबीवर तांब्या ठेवून गाठ, हो की नाही. आपण हे सगळं विसरलो की. कुठे करतो आपण हे सगळं, ह्याचा अभ्यासच कुठे करतो आपण, हो की नाही. हे सगळं शिकायला पाहिजे आज्यांकडून, आयांकडून. अशी आपली संस्कृतीची, आपण आपल्या संस्कृतीचं संरक्षण केलं पाहिजे. ह्याच्यामागे सायन्स काय आहे, विज्ञान काय आहे, हे सगळं आपण शिकलं पाहिजे. जेव्हा नऊवारी साडी नेसतं तुम्ही, तुम्हाला युट्रसचा प्रॉब्लेमच आहे, गर्भाशयाचा प्रॉब्लेमच येत नाही. PCOD हे आधीच्या काळात, माझी आई आजीच्या काळात PCOD 1000 बायकातून 1 किंवा 2 बायकांनाच PCODचा प्रॉब्लेम होता. आणि आज हजारांमधून फक्त 2घांना PCODचा प्रॉब्लेम राहत नाही. का, जीन्स घालतो, वारच लागत नाही. सगळ्या बायका आहेत म्हणून सांगते मी तर जीन्स, टाईट जीन्स घालतो, हवा लागली पाहिजे, रक्तप्रसारण बरोबर झालं पाहिजे, होतच नाही. जीन घालतात, त्या जीन धुतच नाही, वाळत नाहीत म्हणून. त्याही फाटक्या जीन्स, काय फॅशन माहिती नाही. फाटकं इथं, फाटकं तिथं, फाटकं इथं, चिंदी तिथे चिंदी, काय फॅशन मला ते समजत नाही. मी माझ्या कॉलेजमध्ये ना स्ट्रिक्टली रूल केलं आहे, कोणी मुलगा असो मुलगी असो ते फाटके जीन्स घालून, दरिद्रीपणा म्हणतात फाटकं घालायला. आता फॅशन 4-4 हजार, 10-10 हजार घालून ते जीन्स विकत घ्यायला लागलेत. घालू नका ते. मी असं स्पष्ट बोलते, काही समजू नका. ते फाटके जीन्स, टॉन म्हणत नाही. टॉन म्हणजे काय मराठीतून, फाटकंच की. मग इंग्लिशमध्ये टॉन काय, मराठीत फाटकं काय, हो ना. मग फाटकं म्हणलं की घालत नाहीत ना, म्हणून म्हणायचं फाटकं. बरं, ठीक आहे.
आता मग शिक्षणाची खूप गरज असते. शिक्षण घेतलंच पाहिजे, तरच आपली संस्कृती काय आहे हे खरी संस्कृती, त्याचा अर्थ आपल्याला कळतो. तर शिक्षण कसं राहिलं पाहिजे? केवळ मार्कासाठी शिक्षण नको, गुणांसाठी शिक्षण नको, तर गुणवत्ता वाढवायसाठी शिक्षण पाहिजे. फक्त मार्क आले, सर्टिफिकेट आले, काय करतं नुसतं सर्टिफिकेट घेऊन? मी आता एवढ्या डिग्र्या वाचल्या, एवढ्या डिग्र्यांनी मला हे सगळं शिकवलं नाही. अशा संतांच्या सोबत राहिले म्हणून मला हे 4 शब्द बोलता यायला लागलेत. ह्यांचा सहवास आहे, ह्यांचा आशीर्वाद आहे. आणि हे सगळं शिक्षण, हे सगळं बोलणं, मी माझ्या डिग्र्या MBA MCOM PhD ते सगळं वेगळं. ते सगळं फक्त धन अर्जनासाठी, पोटासाठी आहे ती विद्या. पण खरी विद्या सुविद्या आहे. शिक्षण घेतलं तरच आपल्याला, मी अनेक वाचन, आता पण गुरुजींनी सांगितलं की मला हे पुस्तक वाच म्हणजे तुझ्या शंकेचं निरसन होईल. मग मी कशी वाचू शकते? शिक्षण आहे म्हणूनच वाचू शकते. शिक्षण आहे म्हणूनच ते संस्कार का करायचे, ही संस्कृतीचं पालन का करायचं, ह्याचा अर्थ का आहे, नऊवार साडीच का नेसायची ह्याचा अर्थ माहिती आहे. डोईवरून पदर का घ्यायचं, भाळी कुंकू का लावायचं, हे का घालायचं मंगळसूत्र, रात्री ह्याच्यावर टांगायसाठी नाही आहे, ह्याचा अर्थ आहे, ह्याचं सायंटिफिक रिझन आहे. पायात कड्या दिसतात, चांदीचे कडे घालतो, पायात कडं आणि गळ्यात सोनं का घालायचं, ह्याचं खूप खूप मोठं वैज्ञानिक रिझन आहे. त्याचं कारण आहे. आपल्याला आपलं संरक्षण करण्यासाठी हे सगळं घालणं आहे. काळेच मणी का, लाल पिवळं पण घालू शकतो ना, का काळं घालायचं, ह्याचाही अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे ह्याचा. आता वेळ नाही आहे, परत कधीतरी सांगते त्याचा अर्थ. तर शिक्षण घेतलं तर आपलं व्यक्तित्व घडवण्यासाठी, आपल्याला ज्ञान अर्जन करायसाठी सुविद्येची गरज आहे. विद्या तर पाहिजेच, पण त्याला सुविद्या करायची आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. जे आपण शिक्षण घेतो ते शिक्षण समाजासाठी उपयुक्त झालं पाहिजे. समाज कल्याणासाठी त्या शिक्षणाचं, आता या सगळ्या ताई जे टीचर आहेत ह्यांनी सगळं इतकं छान शिकलेले आहेत, काय करायला लागले ते त्यांच्या शिक्षणाचं सदुपयोग करून दुसऱ्यांना पण ते संस्कारित करायला लागलेत. ते शिक्षण त्यांच्याकडे आहे म्हणून आज ते काम करू शकतात. म्हणून एवढं पुण्याचं काम करा निस्वार्थपणे, ह्याच्यापेक्षा पुण्य जास्त काहीच नाही इकडे. कोणाला घडवणं, आपल्या मुलींना सगळेच घडवतात हो, दुसऱ्यांच्या मुलींना घडवण्यात पुण्य असते, दुसऱ्यांबद्दल विचार करण्यात असते, पण ते कसं करायचं, व्यवस्थितपणे करायचं, ते आपल्या शिक्षणातून मिळते. अहिल्याबाई होळकरांचं नाव तुम्ही ऐकलंच असाल. अहिल्याबाई होळकर आता 300 वर्ष, त्यांचं जन्मशती आपण आता सेलिब्रेट करतो. 300 वर्ष झाले अहिल्याबाई होळकर बीड जिल्ह्यातल्या, त्या आधी एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, परत त्या महाराणी झाल्या. अहिल्याबाई होळकर राणी होत्या. आणि त्यांचं शिक्षण, त्यांचे वडील त्या काळात 1725 मध्ये त्यांचा जन्म झाला. केवळ 8व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. पण त्यांचे वडील तेव्हा कोणीच शिक्षण घ्यायचे नाही. म्हणजे त्याचे कारण ॲक्च्युली वेद काळातून आपल्याकडे गार्गी, मैत्री, अपाला एवढे सगळे इतके शिक्षित आणि इतके यज्ञ करायचे, हे सगळं त्यांनी, ते खूप शिक्षण घेतलं होतं त्यांनी. म्हणजे आपल्याकडे असं नाही की बाईला शिक्षण नव्हतं, असं कधीच नव्हतं आपल्याकडे. बाईला इम्पॉर्टन्स दिलं नाही, बाईला काही म्हणजे हे सगळं काही नव्हतं वेद काळापासून. फक्त जेव्हा आपल्याकडे आपल्या देशावर अनेक पोर्चुगीज, इंग्लिश, मुघल हे लोक जेव्हा आपल्यावर हे केले, आपल्या देशात आले तर तेव्हा मुलींचं संरक्षण व्हावं, बाईचं संरक्षण व्हावं म्हणून बाईला बाहेर पाठवलं गेलं नाही. एवढं त्याचं कारण तेच होतं. एवढं की म्हणजे बाईला घरात चूल आणि मूल ह्याच्यासाठीच बाई आहे असं कॉन्सेप्ट आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कधीच नाही. बाईच प्राधान्य. मातृदेवो भवा म्हणूनच सुरू करतो ना, पितृदेवो भवा नंतर येतं. बाई प्रधान देश, स्त्री प्रधान देशच आहे आपलं. बघा ना, आपण गायला आई म्हणतो, नदीला आई म्हणतो, धराला भूमाता म्हणतो. माताच आहे, सगळीकडे माताच आहे. असं नाहीच नाही. हे फेमिनिझम सगळं दुसऱ्यांनी आपल्या डोक्यावर आणून ठेवलेलं आहे. बाई प्रधान देशच आहे. याचिका जरी आपल्या घरासमोर आली तर तिला पण जाग माई म्हणतो आपण.
अशी श्रेष्ठ संस्कृती. तिला नाव घेऊन आपल्या घरात कामाला पण कोणी बाई येते तर आपण काय म्हणतो, मावशी, मामी असंच म्हणून संबोधन करतो ना, हो की नाही? म्हणजे आपली संस्कृती बाई असं. फक्त तिचं संरक्षण झालं पाहिजे, तिच्यावर म्हणजे तिला इजा झाली नाही पाहिजे म्हणून तिला घरात ठेवण्यात आलं. ह्याचा अर्थ असं नाही की तिला शिक्षण देऊ नये किंवा बाईनी शिकू नये, ह्याचा अर्थ असं नाही. फक्त पण कालांतराने काय झालं, ते प्रथा पडली अशी, आणि त्याला आपल्याला मिटवायचं आहे. त्या प्रथेला, ते आपल्या संस्कृतीत नाहीच आहे. तर त्या काळात काय झालं, अहिल्याबाई होळकरांना त्यांच्या वडिलांनी शिक्षण दिलं, घरातूनच शिक्षण दिलं, खूप तेजस्वी. आणि जेव्हा होळकरांनी तिला पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की अशी बाई, अशी मुलगी जर माझी सून झाली, माझ्या घरात आली तर माझं राज्य सुसंपन्न होईल. म्हणून त्यांनी तिला 8व्या वर्षातच सून केलं अहिल्याबाई होळकरांचं. परत अहिल्याबाई होळकरांना शस्त्रविद्या, शास्त्रविद्या, सगळ्या प्रकारच्या विद्या त्यांच्या सासऱ्या, त्यांचा मुलगा गेला, त्यांची मुलगी गेली, नात गेली, नातू गेला, जावई गेला, सगळेच, कोणीच नव्हते. केवळ कमी 35-40 वर्षात त्यांचं सगळं कुटुंब संपलं होतं. मग पण फक्त त्यांच्याकडे त्यांची विद्या होती, शिक्षण होतं, त्यांच्या सासऱ्यांनी दिलेली विद्या होती. मग काय केलं त्यांनी, ते म्हणाले की आता मी काय करू एकटी राहून. पण त्यांना वाटलं की नाही, मी माझं लेकरू जरी गेलं तर मी अनेकांची आई होऊ शकते, अनेकांची आई होऊ शकते, हे राज्य सांभाळू शकते अनेक बाटी. सैन्यात आज आपण बायका पाहतो ना, ह्याचं पण बीजारोपण अहिल्याबाईच्या काळातच झालं. तेव्हाच तिच्याकडे खूप मोठं सैन्य होतं, बायकांचं सैन्य त्यांनी तयार केलं. मग राघोबांना एक संदेश पाठवलं की ठीक आहे, तुम्ही युद्धाला आलात तर तुम्ही मला अबला समजतात ना, ठीक आहे, समजा तुम्ही अबला, मी काही अबला नाही आहे, मी दाखवते कशी अबला आहे. असं त्यांनी एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात लिहिलं राघोबांना. म्हणजे कधीकधी शक्ती आणि युक्ती, हे युक्ती कशी येते, शिक्षणाद्वाराच येते. त्यांनी आता शक्ती कमी पडते माझी, मग मी काय करायचं, मग आता युक्ती वापरायची. म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलं राघोबांना, ठीक आहे, मी युद्धाला तयारच आहे आणि मी युद्धाला तुमच्याकडे येणार आहे, ते माझ्या बायकांचं सैन्य घेऊन, स्त्रियांचं सैन्य घेऊन येणार आहे. आणि तुम्ही जिंकलात, माझ्याकडे सैन्य तुम्ही जिंकलात, तेव्हा लोक तुमच्याकडे असतील, अरे बायकांसोबत जिंकला रे म्हणून. तुम्ही हारलात तर तेव्हाही लोक, अरे बायकांसोबत बायकांच्या सैन्याशी लढून हारला. दोन्हीकडून इजा तुम्हालाच आहे, या युद्धाला या म्हणाले. ते पत्र पाठवलं. मग राघोबा घाबरले, अरे बाई, ही बाई एवढं विचार करू शकते, एवढ्या लांबपर्यंत ही विचार करू शकते, मी हिला अबला समजलो. बापरे, अहिल्याबाई होळकर सामान्य बाई नाही आहे बरं. शिक्षण, विद्या, सुविद्या कशासाठी करत होते, समाजासाठी करत होते. आपला शिक्षणाचा उपयोग त्या समाजासाठी करत होते, म्हणून ती सुविद्या होती त्यांच्याकडे. तर मग राघोबांनी असा विचार केला की नाही बाबा, हिच्याशी युद्ध करणं आपल्याला काही परतल पडणार नाही. म्हणून त्यांना उलटं संदेश पाठवलं की नाही अहिल्याबाई होळकर राणी, मी तुमच्यासाठी आता इतक्यातच तुमचा मुलगा गेला ना, तरुण मुलगा गेला, मग ते मी भेटायला यावं म्हणून आलो आणि ह्याच्यासाठी इथं थांबलो मी. मग त्या म्हणाल्या की मग माझा मुलगा गेला, तुम्ही मला भेटायला येणार आहात, मग एवढं सैन्य कशासाठी, तुम्ही एकटे येऊ शकतात ना. मग तसंच तुम्हाला भेटायचं राहिलं तर या, भेटा, 4 दिवस राहा, जेवण करा, आदर सत्कार करते आणि जा. मग राघोबांनी काय केलं, विचार सोडून दिलं युद्ध करायचं, विचार सोडून मग त्यांच्याकडे आले, भेटल्या. असं ते शक्तीनी अनेक युद्धात पण त्यांनी गेले होते. शक्ती होती, युक्ती होती. ही शक्ती आणि युक्ती, त्याचा उपयोग कधी करायचा, कसं करायचं, हे केवळ आपल्याला सुविद्या, शिक्षणामुळेच. तर आपल्याला शिक्षण खूप गरजेचं आहे. जेव्हा संस्कार आणि शिक्षा असते, मग आपलं रक्षण आपण करू शकतो. स्वरक्षण, सुरक्षा, हे सगळं करायचं म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. कुठून कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे आपल्याला मानसिक दृढता आणि शारीरिक दृढता, मानसिक संरक्षण आणि शारीरिक संरक्षण पाहिजे.
स्वतः दुसऱ्यावर डिपेंड होऊन कोणी येऊन माझं उद्धार करेल नाही, स्वतः उद्धार करायचं, दुसऱ्यांचाही उद्धार करायचं. ही शक्ती बाईत असते, केवळ बाईतच असते ही शक्ती. मग संरक्षण कसं करायचं स्वतःचं? आपल्याला मानसिक दृढता आणि शारीरिक दृढता, आत्मविश्वास वाढवलं पाहिजे. आत्मविश्वासाने आपण काही जग जिंकू शकतो. आत्मविश्वास, आपला आत्मविश्वास डगमगला नाही पाहिजे. आत्मविश्वास पाहिजे, आत्मविश्वास वाढवायचा. केवळ संस्कृती आणि शिक्षणामुळेच आपला आत्मविश्वास वाढतो. तर शारीरिक आणि काय होतं आजकाल मुलींना, मुली आई आहेत दोघे, मग कॉलेजमध्ये आपण गेलो की कशी सुरक्षा, आपल्यासोबत छळ होते हे पण आपल्याला कळत नाही. कोणी मुलगा आला आणि म्हणाला, अरे वा काय सुंदर दिसतीयस तू, खूप सुंदर दिसतेस आज, खूप छान आहे तुझा ड्रेस, खूप छान आहे, खूप सुंदर आहेस, गोरी दिसतेस, मस्त दिसतेस. मग मुलगी काय करते, एकदम आईस, हसी तो फसी. झालं, आता त्याला समजतं की अरे हसली मुलगी तर फसली आता. पण हेच जर आत्मविश्वास राहिला, अरे तू कोण रे मला सांगणारा माझ्या सुंदरतेबद्दल, मी जन्मल्यापासून आरशात माझं सुंदरता मी स्वतः पाहते आणि तू कोण मला सांगणार, असं उत्तर द्या बरं मुलाला. नको रे बाबा फटाकडी आहे, काय म्हणतात, नको रे बाबा ती मुलगी फटाकडी आहे. तो मुलगाही जात नाही, तुमच्या वाट्याला येत नाही आणि दुसऱ्याही मुलांना सांगतो की नको रे बाबा, मी असं म्हणलो, ती म्हणाली सुंदर आहे तर मी माझा चेहरा जन्मल्यापासून पाहते, तू कोण मला सांगणार मी कशी आहे, मला माहिती आहे, तू सांगायची, तू सर्टिफिकेट द्यायची मला काही गरज नाही म्हणा. असं ते कोण ठरवणार तू सुंदर का कशी आहेस काय आहे, तो कोण ठरवणार, आत्ता आलेलं आपल्या जीवनात. आणि असं फसायचं नाही. आणि काय व्हायला लागले आजकाल, आपल्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा केलं जातं. आता दीदीने प्रस्तावनात सांगितलं की लव्ह जिहादचे केसेस खूप व्हायला लागलेत. हो, खूप व्हायला लागलेत. आणि मुलींना काय, प्रेमाने त्यांचं जिंकणं हे प्रेमाचं युद्ध आहे. असं म्हणजे प्रेमाने तुम्ही माणसांना जिंका. असं आपल्याला काय होतं, घरी आई ओरडते, भाऊ म्हणतो की जा मला सोडून ये रे तिथपर्यंत, भाऊ म्हणतो जा ना ऑटो करून जा की काय, असं म्हणलं की भावावर खूप राग येतो. बाबांना विचारते, बाबा म्हणलं नाही मला शेतात काम आहे, तू तुझी जा. मग आपल्याला काय वाटतं, की मला सोडायला कोणीच नाही, माझ्या मागे येणार कोणीच नाही. पण आपण विचार करत नाही, आपला भाऊ, आपले काका, आपले वडील आपल्याला का एकटीला जा म्हणतात, ह्याचा विचार आपण कधीच करत नाही. त्यांना आपल्याला जीवनभर आई वडील भाऊ पुरणार आहेत का? एकट्यानंच प्रवास करायचा आहे ना. ते धैर्य आपल्याला घडवायचं आहे ना, धैर्याने समोर जायचं आहे ना. अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगाला तोंड द्यायचं आहे ना. मग काय करायचं, असं घाबरून चालेल का? मग एकटीने गेलं पाहिजे. आपल्याला आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपले भाऊ, आपले दादा, आपले वडील आपल्याला एकटीला जा, तू एकटी करून बघ असं म्हणतात. पण बाहेरचा माणूस त्याचा ॲडव्हान्टेज घेतो आणि काय करतो, तू कशाला घाबरतेस, बस माझ्या गाडीवर, मी सोडतो, तुला ऑटो मिळत नाही ना, बस. नाही, तुझी मी काळजी घेतो, खूप काळजी घेतल्यासारखं दाखवतात. आणि त्या तुमच्या वयात काय होतं, तुमचे हॉर्मोन्स बदलत जातात. जेव्हा या वयात, यंग वयात तुमच्या हॉर्मोन्स बदलतात, तेव्हा तुम्हाला सिक्युरिटीची गरज असते. दॅट इज द नीड ऑफ द आवर. यू फील दॅट यू शुड हॅव समबडी विथ यू. यू फील दॅट somebody should protect you, isn't it? Somebody should praise you. तुम्हाला समजते ना एवढी इंग्लिश, म्हणजे somebody should praise you, somebody should be beside you. You feel that is the need of this age. It is not your mistake. And the boys encash that. You don't understand it. Yes. असं करून काय करतात ते, मग तुम्हाला प्रेम 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 म्हणून खाली खाली तुम्ही कधी पाताळत जातात हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. जातात मग केव्हा जाग येते ना, तेव्हा तुम्हाला समजते की मी कुठे आहे, जमिनीवर नाही, पाताळात खाली गेले, तिथून वर यायचा रस्ता पण तुम्हाला माहीत नाही, तुमच्याकडे फोनही नसते, बोलायला कोणी नसते, कुठेतरी सिरिया बिरिया कुठल्या तरी देशात तुम्हाला नेऊन टाकून देतात. काही लोकांना मी काही प्रसंग सांगते, एक प्रसंग सांगते. म्हणजे असं हे केलेलं, एक माझ्या म्हणजे मी जे काही मी काउन्सिलिंग करते
तर असे अनेक प्रसंग मी पाहते आणि अशा मुलींशी भेटते. एकदा काय झालं, म्हणजे तिथंच हैदराबाद जवळच एक गाव, म्हणजे 2 गाव आहे, निजामाबाद आणि कामारेड्डी. ज्या लोक कामारेड्डीत असतात तिथून निजामाबादला कॉलेजला जातात, ते गाडीमध्ये ट्रेनमध्ये जातात, ते प्रवास करतात रोज एका गावातून. तिथे कॉलेज नाही आहे म्हणून दुसऱ्या गावाला जातात. त्यांनी मैत्रिणी केल्या, मित्र पण झाले त्यांचे, मग सगळेजण मिळून जात होते. मग एका दिवशी काय झालं, एका मुलीला माझ्या नवऱ्याच्या मित्राची मुलगी तिच्यासोबत झालेलं आहे. हे सत्य घटना आहे, 7-8 वर्षापूर्वी झालेली घटना आहे ही. तर गाडीत जात होती. मग जाताना तिला, म्हणजे आपण शेअर करतो ना, तिला तिच्या मैत्रिणींनी, इथं मित्र वगैरे पण होते मुलांनी, तिला काही ज्यूस आपण पिऊयात म्हणून त्याच्या बॅगेतून त्या मुलांनी ज्यूस काढून या मुलीला दिली. तो मुलगा, त्याची बहीण वगैरे होते, म्हणजे मित्र एकमेक सोबत होते. आणि तिने ते ज्यूस घेतलं. ज्यूस घेतल्यावर मग जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती मुंबईत ठाण्याजवळ एका सिग्नलजवळ एका व्हॅनमध्ये तिचे डोळे उघडले. तिकडे बघितली तर मुंबईत होती ती, ठाण्यात एका व्हॅनमध्ये होती, तिच्यासोबत दुसरे पुरुष होते आणि तिला काही समजतच नव्हतं कुठे आहे. आणि मुंबईत खूप ट्रॅफिक जॅम असते आणि त्या ट्रॅफिक जॅममुळे सिग्नलजवळ थांबून होतं. सिग्नल म्हणजे कधीकधी 2-3दा सिग्नल, आपण सिग्नल क्रॉस करेपर्यंत 2-3दा सिग्नल पडतं. खूप वेळ तिची गाडी थांबून होती. तिला एकदम जाग आली आणि इकडे आई वडील परेशान, मुलगी कॉलेजला गेली अजून का आली नाही. आई वडील सांगत होते तो मुलगा बरोबर नाही, त्या मुलाशी तू बोलू नको, ती मुलगी बरोबर नाही. हे तुला काय कळतं, माझे मैत्रिणी आहेत, मला माहिती आहे, तुला काय माहिती आहे, तू कधी कॉलेजला गेलीच नाहीस, आपण असं म्हणतो ना आईला. पण आईला आपल्यापेक्षा जास्त कळते, खूप पावसाळी जास्त पाहिलेली असते ना. पण आपल्याला वाटतं मी कॉलेजला चालले, मी ग्रॅज्युएशन करते, मला खूप नॉलेज आहे. काही नसतं, ढेकळं इथं काहीच नसतं, त्यांनाच खूप माहिती असते, आपण काहीच हे करत नाही. मग आई वडील सांगत होते पण ऐकतच नव्हती ती मुलगी. मग ती असं म्हणजे अनेक संस्कार केंद्रात आलेली मुलगी होती, समितीच्या शाखेत येत होती ती मुलगी, दंड वगैरे शिकली आणि समय असे म्हणजे तिला सांगितलं होतं म्हणजे संरक्षण कसं करायचं हे थोडं बहुत ट्रेनिंग घेतली होती ती मुलगी. आणि जेव्हा त्या मुलींनी बघितलं की मी इथे आहे, मग तिने पटकन त्या व्हॅनचं दरवाजा उघडलं आणि त्या व्हॅनमधून उडी मारली आणि पळत सुटली. इथे तोपर्यंत 4 दिवस झाले होते. तर पोलिसात त्यांनी कंप्लेंट नोंदवली होती आणि कुठे काय तिचा काही पत्ताच लागत नाही त्या मुलीचा. किती म्हणजे आईवडिलांना किती हे असते काळजी. 5-10 मिनटं घरी आपण उशिरा आलो तरच आईवडिलांचं प्राण खालीवर होतं ना. मग 4-5 दिवस म्हणजे त्यांची काय अवस्था झाली असेल त्या आईवडिलांची. मग पटकन तिथे एक पोलीस ठाणा होता, ती त्या पोलीस ठाण्यात गेली आणि सांगितलं की माझं नाव हे आहे, मी ग्रॅज्युएशन करते आहे, मला फक्त एवढंच आठवतं की ट्रेनमध्ये मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत होते, एका मित्रांनी मला ज्यूस दिलं आणि मी ते ज्यूस पिले आणि नंतर काय झालं मला काहीच माहिती नाही. मी मग डोळे उघडले तर मी या मुंबईत दिसले आणि मला तुम्ही मदत करा. मग ते सांगितल्यावर मग त्यांचा कॉल इकडे आला हैदराबादला. मग त्यांनी हे केलं, मग तिथे पोलिसात त्यांनी कंप्लेंट नोंदवली होती. मग म्हणजे त्या समयस्फूर्ती त्या मुलीला होती, ते संरक्षण स्वतःचं कसं करायचं ह्याचं ट्रेनिंग तिने घेतलेलं होतं, म्हणून स्वतःला वाचवू शकली ती मुलगी, स्वतःच्या शरीराला वाचवू शकली, हो की नाही. तिचं मन घट्ट, आत्मविश्वास होतं. नाहीतर हे जर संस्कार तिच्यावर घडले नसते, स्वतःचं संरक्षण करायचं काय झालं असतं विचार करा एकदा. त्या डोळे बंद करून एकदा विचार करा, जर त्या व्हॅनमध्येच ती बसली असती तर अनेक वर्ष कुठे राहिली असती, काय झालं असतं त्या मुलींचं. असे अनेक प्रसंग घडायला लागलेत. आपल्याला खूप सावध राहायचं आहे मुलींनो. तुम्ही आमचं सोनं आहात. तुम्हाला असं वाटतं की मी एक सांगते, मी थोडंसं वेळ जास्त घेते वाटते, हो का. तर तुम्हाला असं वाटतं की मुलगा उशिरा आला तर आई काही म्हणत नाही, मी उशिरा आले की गागं उशिरा आलीस म्हणून ओरडते. तर एक छोटं एक्झाम्पल देते तुम्हाला. कानातले वगैरे वापरता ना तुम्ही, एक रेडीमेड आजकाल मिशोवर आहे, 100, 200, 50ला मिळतं ना कानातलं. ते कानातलं आपण घालतो
सोन्याचं कानातलं घालतो. सोन्याच्या कानातलं सोनं कुठं ठेवतो आपण? सोन्याचं कान आपण कुठे फंक्शनला गेलं की आपण बदलतो, जसं मी आज बदलून आले, हो की नाही? तसं मग काय काय करतो आपण? सोन्याचं कानातलं काढून लॉकरमध्ये जपून ठेवतो. आणि नॉर्मल जे बाहेरचं घेतलेलं आहे तिथं पडून राहिलं, आई म्हणते अगो तुझं कानातलं तिथं पडलं, राहू दे ना, ते विकतचं आहे म्हणते. आणि सोन्याचं असेल तर पटकन नेऊन अलमारीत जपून ठेवतो. का जपून ठेवतो? ते सोनं आहे, ते पवित्र आहे, ते मूल्यवान आहे म्हणून जपून ठेवतो. तुम्ही तसे मूल्यवान आहात आम्हाला, म्हणून आम्हाला तुमची काळजी आहे, तुम्हाला त्याच्यासाठी जपून ठेवतो. आई वडील त्याच्यासाठी तुम्हाला ओरडतात की तुम्ही सोनं आहात आमचं, तुम्हाला जपून ठेवायचं आहे आम्हाला, तुम्ही भारतीय संस्कृती पुढे नेणार आहात, तुम्ही सोनं आहात. का तसं विकत आणलेलं सोनं किंवा ते नाही, रोल्ड गोल्ड नाही आहात तुम्ही. ह्याच्यासाठी काळजी वाटते, ह्याच्यासाठी आई तुमच्यावर ओरडते. तुम्ही त्याला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे, सकारात्मकतानी विचार केलं पाहिजे. तर शारीरिक मानसिक दृढता पण पाहिजे. अजून एक प्रसंग सांगायचा होता पण वेळ नाही आहे. अजून एक तर परवानगी आहे महाराज, एक 10 मिनिट. हां, तर मानसिक दृढता, आत्मविश्वास कसा राहायला पाहिजे. मला असं खूप कहाण्या सांगायला आवडतं. हो, तुम्हाला ऐकायला आवडतं का? तर हैदराबादमध्ये आत्मविश्वास म्हणजे काय, आत्मविश्वास कसा वाढवायचा, आपण काय करायचं. शशी वंगपल्ली, थोडक्यातच सांगते ही कहाणी. हे पण खरोखर आहे का? तुम्ही कधी हैदराबादला आलात तर मुग्धा स्टोअर म्हणून दिसतं. मुग्धा साड्याचं दुकान आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मंदिरातच चाललात. खूप अनेक लोकांना वाटतं की ते मंदिरच आहे, साड्याचं दुकान आहे असं वाटतच नाही. तर शशी वंगपल्ली ही एक मुलगी BTech शिकली, इंजिनिअरिंग तिचं पूर्ण झालं होतं. थोडी दिसायला जेमतेम होती मुलगी. आणि मग कुठल्याही आईवडिलांना असं वाटतं की ती खूप म्हणजे मी कशाला सांगते म्हणजे शिक्षण म्हणजे केवळ इंजिनिअरिंग शिकणं किंवा हे शिकलं तरच शिक्षण नाही, कुठलंही असो सुविद्या राहिली पाहिजे, त्याच्याने आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. अशी विद्या, तुम्ही फॅशन डिझायनिंग करा किंवा तुम्ही कॉमर्स शिका, तुम्ही आर्ट शिका, काही शिका, मन लावून शिका, त्याचा सदुपयोग करा आणि त्याचा तुमच्या जीवनात त्याचा उपयोग झाला पाहिजे असं शिक्षण घ्या. फक्त पास होण्यासाठी, मार्क मिळवण्यासाठी शिकू नका, त्याचा उपयोग झाला पाहिजे असं शिक्षण घ्या. तर हिने काय केलं, BTech शिकली. आई वडील म्हणत होते कर इंजिनिअरिंग कर, म्हणजे अमेरिकेचा मुलगा मिळेल, चांगलं स्थळ मिळेल, त्याच्यासाठी शिकली. पण तिचं इंटरेस्ट सगळं फॅशन डिझायनिंगमध्ये होतं. तर तिचं इंजिनिअरिंग झाल्यावर मग 1 वर्ष 2 वर्ष तिने नोकरी केली कुठेतरी. आता आई वडील म्हणाले की तुझं लग्न करूया. 40 स्थळ आले तिला आणि 40 लोकांनी तिला रिजेक्ट केलं. का? म्हणजे दिसायला जेमतेम होती म्हणून. लिटरली 40, म्हणजे तिला किती म्हणजे घात झाला असेल, तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल. 40 लोक, तिला आवडली नाही मुलगी, नापसंद. त्या नापसंदीचा तिच्यावर इतका म्हणजे टेन्शन, तिला स्ट्रेस. पण ती म्हणली ठीक आहे, शी टूक इट इन अ पॉझिटिव्ह, काहीतरी चांगलं काहीतरी असेल. मग त्याच्यानंतर काय केलं, तिला काय करायचं सुचत नव्हतं. इंजिनिअरिंग केली पण तिला त्या नोकरीत काही म्हणजे खास आनंद मिळत नव्हता, तर सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. तितक्यात मग तिने काय केलं, नाही मला फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, मग मी कपडे शिवते म्हणून तिने तिचं छोटंसं एक टेलरचं शॉप, बोटिक सुरू केलं. बोटिक सुरू केल्यावर खूप छान शिवत होती ती कपडे. तिच्या आईचा विरोध होता, काय इंजिनिअरिंग शिकले आणि कपडे शिवतीस काय तू, हे काय असं नको. पण ती म्हणली नाही आई, तिचा आईचा साथ तिला होता. मग ती सुरू केली. हळूहळू लोकांना खूप आवडायला लागले. मग तिच्याकडे खूप ऑर्डर्स यायला लागले. तिचे खूप पैसा जमा झाला तिच्याकडे, तिला आनंद मिळत होता त्या कामातून. मग त्याच्यानंतर 2018मध्ये तिला असं वाटलं की नाही, मी माझं एक खूप मोठं बुटीक सुरू करते आणि खूप मोठं दुकान सुरू करते. मग खूपच म्हणजे जेमतेम होती त्यांची घरची परिस्थिती, पण काही म्हणजे आर्थिक परिस्थिती काही फार उत्तम परिस्थिती काही नव्हती त्यांची. तिने लोनसाठी अप्लाय केलं होतं, तिला लोनही मिळालं नाही. बँकेतून लोन घ्यायचं म्हणजे काहीतरी ठेवायचं ना सिक्युरिटी म्हणून, तर तिला मिळालं नाही. मग ती काय केली, मग एका मैत्रिणीच्या वडिलांना रिक्वेस्ट केली. ते म्हणाले, ते तयार झाले तिला पैसा द्यायला. तिला काही लाख रुपये त्यांनी दिले. मग तिने सुरू केलं स्वतःचं दुकान.
मग सुरू झालं म्हणजे दुकानाचं कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं सुरू झालं. खूप खूप कष्टाळू मुलगी. मग दुकानाचं सुरू झाल्यावर आता 2-4 त्यांनी खूप साड्या आणले, नवीन साड्या, ड्रेस, मशीन, बऱ्याच लोकांना तिने एम्प्लॉय केलं. आता एक 4-5 दिवसात तिचं दुकान सुरू होणार आहे, इनॉग्रेशन आहे. म्हणजे खूप चांगलं इंटिरियर, पण खूप छान इंटिरियर केलं होतं तिने. मग आता एक 2-4 दिवसातच तिचं दुकान सुरू होणार आहे, ओपनिंग होणार आहे. तितक्यात रात्री 10 वाजता एका सिक्युरिटी गार्डचं तिला फोन आला, मॅडम एमर्जन्सी आहे दुकानाजवळ, तुम्ही याल का? ती म्हणाली काय एमर्जन्सी आहे? तर तुमच्या दुकानात आग लागली. ती पळत सुटली आणि बघितलं तर काय, सगळं दुकान जळून राख झालं होतं. ते दुकान बंजारा हिल्सला आहे, हैदराबादला बंजारा हिल्स म्हणून एक जागा आहे, त्या एरियात ते दुकान आहे. पूर्ण दुकान जळून राख झालं होतं. एवढ्या कष्टाने ती उभं केली होती दुकान. तिला काय करावं काहीच समजेना. पैसे उधार घेतले होते, लोन घेतला होता. आत्मविश्वास तिने डगमगू दिला नाही. गेली, जाऊन बसली, रडत बसली. ती 2 दिवस रडली, 3 दिवस रडली. ती म्हणली रडण्याने मला सोल्युशन मिळणार आहे का? नाही. काय करायचं? मग बसली आणि विचार केली, काय करायचं? डिग्री तर आहे माझ्याकडे स्किल तर आहे, स्किल पाहिजे, स्किल आहे. म्हणजे हे विचार करायचं, अजून काय पाहिजे मला? माझ्याकडे हे सगळंच दिलं आहे देवाने. नाही, चला उठ उठ शशी, असं बसायचं नाही तुला. म्हणून ती काय केली, तिच्या आईजवळ गेली. तिच्या आईला ते पेन्शन यायचं, म्हणजे वृद्धाप्याचं पेन्शन येतं ना. तिची आई पैसे काही जमा केले होते. तिच्या आईला म्हणली, मला एक संधी दे आई, मी परत उभं राहणार, मी परत करणार, परत लढणार. मी नाही रडत बसणार, लढणार मी आणि जिंकणार. म्हणून तिने परत आईकडनं पैसे घेतले. सगळं राग झालं होतं आणि एवढे तिच्याकडे किती घाव, 40 लोकांनी. आणि तिचे डिझाईन्स ॲक्सेप्ट करत नव्हते. काही सिनेमा म्हणजे साऊथ इंडियन स्टार्सकडे जाऊन ते रिक्वेस्ट करायची, लाईनीत रांगेत उभी राहायची, माझं डिझाईन घ्या, माझं जे डिझाईन खूप छान आहे, मी डिझाईन केलेला ड्रेस खूप छान आहे, घ्या तुम्ही डिझाईन. लोक तिला चान्स द्यायचे नाही. मग काय झालं, मग तिची आई म्हणली, ठीक आहे बेटा, आईलाच मुलीवर भरोसा असते. आई एकच असते जी आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते. तिची आई म्हणली, घे बेटा हे पैसे आणि सुरू कर तुला जे करायचं ते. मग परत तिने सुरू केलं. 45 दिवसात तिने परत तसाच दुकान तिने स्टार्ट केला आणि परत त्याचं इनॉग्रेशन झालं. आज शशी वंगपल्लीचे अनेक स्टोर आहेत हैदराबादमध्ये, करोडो रुपये कमवते ती, लाखो लोकांना एम्प्लॉयमेंट दिलं आहे तिने. आज बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड सगळे स्टार तिच्यापाशी. एका काळी ती त्यांच्यासाठी उभी राहायची त्यांच्या ऑफिससमोर, माझं डिझाईन घ्या म्हणून. आणि आज तिच्या ऑफिससमोर हे सगळे रांग लावून उभे असतात की शशी आमचं ड्रेस डिझाईन करून दे. आज ती परिस्थिती. आत्मविश्वास म्हणजे ते आहे. तर स्वतःची सुरक्षा, शारीरिक सुरक्षा आणि आत्मसुरक्षा हे केलं पाहिजे. आणि शेवटी थोडंसं सांगते, आई मुलगी बसलेले आहेत, आई मुलींचं नातं कसं पाहिजे आणि आईनी मुलीला संस्कार, हे सगळं कुठून येतं? आईला मुलींना कुठून येतं? आईकडूनच आलं पाहिजे. मग आई मुलींचं नातं कसं पाहिजे? एक 5 सचं सूत्र घेऊन आले. 5 सचं सूत्र. हे 5 सचं सूत्र जर तुम्ही आत्मसात केलात किंवा ह्याचं पालन केलं तर आई मुलीचं नातं घट्ट नातं होईल. आणि मुलगी आईच मुलीला घडवते, हो की नाही? पण हे घडवण्यात अजून सुंदरपणे घडवायचं असेल तर काय करायचं? तर पहिलं, आई तर पहिली गुरु असते आपली, टीचरपेक्षाही पहिली गुरु आपली आई असते. मग पहिलं संकल्प. आपण जे काही बनतो ते फक्त आईचे संकल्प शक्तीने होते. आई संकल्प करायचं, आईने संकल्प केलं तर ते संकल्प सिद्ध होते. जिजाऊ शिवाजीला छत्रपती शिवाजी केला. जन्मला तेव्हा शिवाजी होता, पण त्याला छत्रपती शिवाजी त्या आईच्या संकल्प शक्तीनेच एक छत्रपती नाही, तिने 2 छत्रपती घडवले. तर ते आईची संकल्प शक्ती असते. आईला संकल्पित संतान, गर्भसंस्कार. आपले संस्कारात पहिलं संस्कार गर्भसंस्कार आहे. जर गर्भसंस्कार, यंग मुली पण आहात, गर्भसंस्कार काय आहे तुम्ही
सर्च करा गर्भसंस्कार. माझी मुलगी म्हणजे मी जेव्हा गरोदर होते तेव्हा मी पूर्ण 9 महिने गर्भसंस्कार केले आणि त्याचे रिझल्ट्स मी आता पाहते. माझी मुलगी खूप मॅच्युअर आहे, म्हणजे असं हे नाही सांगत, पण त्या गर्भसंस्कारचे मी रिझल्ट्स आज पाहते. तर आईनी संकल्प केलं पाहिजे की माझी मुलगी कशी राहिली पाहिजे, माझी मुलगी काय झाली पाहिजे, हे ऑलरेडी प्री प्लॅन्ड असतं. एक जेव्हा पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या आईला येऊन विचारलं, म्हणे कसं वाटतो तुमचा मुलगा मुख्यमंत्री झाला, तुम्हाला कसं वाटतं? तर त्यांनी तेव्हा म्हणले, पहिल्यांदा मुख्यमंत्रीच तर काय, माझा मुलगा पंतप्रधान होईल, असं त्या बाईंनी आधीच सांगितलं. म्हणजे संकल्प घेतलं होतं तिने की माझा मुलगा काय होणार आहे, आईच घडवू शकते मुलाला, पहिलं संकल्प. तसंच रामाला राजा रामहून मर्यादा पुरुषोत्तम राम कसा झाला, आईमुळेच. आपण म्हणतो 3 आई, त्याला 3 आया होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कौसल्या ही इच्छाशक्ती आहे, सुमित्रा ही ज्ञानशक्ती आहे आणि कैकेयी ही क्रियाशक्ती आहे. या 3 शक्त्या म्हणजे आई. या 3 शक्त्यांनीच आपण मुलांना पुढे घेऊन जाऊ शकतो, घडवू शकतो. आईला संकल्प हे काय पाहिजे, पहिले इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती. जसं मर्यादा पुरुषोत्तम राजा रामहून मर्यादा पुरुषोत्तम राम झाला, तसंच आपण पण आपल्या लेकरांना घडवू शकतो. मुलीच नव्हे तर मुलांना पण घडवलं पाहिजे. दुसरं स्पर्श करा. आईचा स्पर्श. आता तुम्ही बघितलात, मुलगी आली, तिला मी जवळ घेतले, तिला किती सेक्युअर्ड वाटलं. स्पर्श. सगळ्या बाईत आई असते हो, आई व्हायला बायोलॉजिकल आई, गर्भधारण करायची गरज नाही, तरी पण ती आईच असते. आईपणा असते प्रत्येका बाईत, बाईपणा हेच आईपणा आहे. तर स्पर्श पाहिजे. इतक्यातच एक व्हिडिओ बघितले, एक बाई बाळंतीण झाली होती यूट्यूबमध्ये, बहुतेक तुम्ही पण बघितलं असाल. डॉक्टरनी सांगितलं की बाई तुझा बाळ नाही राहिला. मग तेव्हाच त्या बाईंनी काय केलं, त्या बाळाला जवळ घेतलं, स्वतःच्या छातीला लावलं आणि त्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवलं, तिचे हृदयाचे ठोके ऐकत होते आणि बाळाशी संवाद करत होती. बाळ तू मला पाहिजेस, 9 महिने मी तुला माझ्या गर्भात वाढवले, तू असा कसा सोडून जातोस, मला नाही जाऊ शकत, तू माझा बाळ आहेस, तू आलंच पाहिजे, मला पाहिजे, असं ती संवाद करत होती. आणि ते स्पर्श, आईचा जो स्पर्श त्या मुलाला झाला आणि काही सेकंदात तो मुलगा जिवंत झाला, रडायला लागला. हे आईच्या स्पर्शाची शक्ती आहे. आणि आई असं आपल्या लेकराला जवळ घेतलं पाहिजे. मुलगा असो वा मुलगी असो, आई जवळ घेऊ शकते. एक वय झाल्यावर बाप स्पर्श किंवा भाऊला आपण स्पर्श करू देत नाही, पण आई, मुलगा किंवा मुलगी किती मोठी झाली तरी आईचं पदर, आपण आईच्या पदराने तोंड पुसतो, किती छान वाटतं. आईच्या मांडीवर झोपतो, किती छान वाटतं, हो की नाही. ते स्पर्श पाहिजे आईचा. ते स्पर्श कुठेतरी हरवायला लागले. आयांनो, थोडंसं मुलींना स्पर्श करा, जवळ घ्या. म्हणजे बाहेर जाऊन सांगत नाहीत ते, तर तुमच्याजवळच येऊन सांगतात जे काही सांगायचं आहे. संवाद. तिसरं म्हणजे संवाद करा मुलींशी. थोडंसं फोन थोड्या वेळ बाजूला ठेवा. माहिती आहे फोनमध्ये पाहायला पाहिजे, फोन पण मधून पण आपण हे करतो, TV पण मुलगी कॉलेजमधून आली की विचारा आज काय झालं कॉलेजमध्ये. मुलगी सांगत नाही, तुला काय सांगायचं आहे का, तुला काय समजतं, तुम्ही म्हणता, पण तुम्ही काय करायचं, तरी संवाद करायचा. तुला माहिती का गं आज घरी काय झालं, त्या काकू आल्या होत्या आज, त्यांनी तुझ्याबद्दल काय म्हणलं माहिती का, असं म्हणा. त्याच्यानंतर थांबा, सांगू नका मुलीला काय. मग तुमच्या मागे पळत येते तुमची मुलगी, आई सांग न गं काय झालं, त्या काकू काय म्हणल्या, सांग न गं. छोटे छोटे ट्रिक्स आहेत हे. मग ती म्हणते तू सांग तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं आज. मग ती जेव्हा सांगते, तुम्ही काहीतरी स्टोरी करून सांगा तिला आज काकू आली होती. असं हळूहळू हळूहळू संवाद करायचा. वेणी घालता तेव्हा कहाणी सांगा मुलीला, त्या कहाण्यातून त्या संवादातून मुलींना संस्कार द्या. असं हे संवाद पाहिजे. आणि सहवास. जास्तीत जास्त वेळ TV फोन नव्हे तर आपण सहवास पाहिजे. आई मुलीचा सहवास पाहिजे सोबत. आजकाल फोनवरच बोलता येतं मुलींना, समोर बसून बोलताच येत नाही. काय बोलायचं. आम्ही तर आत्ताही मैत्रिणी मिळालो तर रात्र बोलतो आम्ही. कुठे काकाची मुलगी मामाची मुलगी बसली तर आम्हाला वेळच पुरत नाही बोलायला. किती वेळ. आता महाराजांनी मला 40 मिनटं दिले पण आता 1 तास झाला, संपतच नाही माझं बोलणं. असं आम्हाला बोलायची सवय खूप आहे, तुम्हाला बोलायची सवयच नाही. मी पाहते SMS
आर म्हणजे ARER लिहायची सवयच नाही, आर लिहा. यू म्हणजे YOU लिहायची सवयच नाही, यूच लिहा. असं म्हणतं की कशाला शब्द वाया घालायचे, कशाला लेटर्स वाया घालायचे. बोलायची सवयच राहिली नाही. बोला, त्यांना शिकवा कसं बोलायचं. संवाद साधा, सहवास पाहिजे. आणि संवाद, संकल्प, परत सांगते, संकल्प, स्पर्श, संवाद, सहवास, ह्याच्यातून संस्कार द्या मुलींना. संस्कारित हे असं आपण जर ह्या सचं फॉर्म्युला जर फॉलो केलात तर आई मुलीचं संबंध घट्ट होईल. मुलगी तिला काही प्रॉब्लेम राहील तर पहिले येऊन आईशीच शेअर केलं पाहिजे. बाहेरचे लोक बेटा तुम्हाला बरोबर ॲडवाईस देत नाहीत, माहिती नाही, एनकॅश करतात. आईजवळ आई 2 शिव्या दिली तरी चालेल, तेच आशीर्वाद आहेत आपल्याला. पण आईला येऊन सांगा, आईची संवाद साधा. आई तुम्हाला घडवते आणि नंतर तुम्ही आईला घडवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जातात, नवीन नवीन विषय तुम्ही शिकतात, तेव्हा येऊन ते आईला शिकवा. आई फोन असं वापरायचं, आई ईमेल असं करायचं, आई असं बोलायचं, आई असं, म्हणजे शिकवणं नाही, संवाद साधा नवीन नवीन. आणि तुम्हाला आईची आई बनायचं आहे. आई जेव्हा आजी बनते ना, तेव्हा मुलींनो तुम्हाला तुमच्या आईची आई व्हायचं आहे, तुमच्या मुलांची आई व्हायचं आहे आणि परत आईची आई पण व्हायचं आहे. असं आई मुलींचं नातं राहिलं पाहिजे, असे संस्कार राहिले पाहिजे. आणि आता आपण संस्कार, आता जे मी पहिलं प्रसंग सांगितले, आता आपण वाण देतो, संक्रांती हे आपण 13 वाण. पण आपण असं का नाही करायचं आज, असा संकल्प का नाही घ्यायचं की माझ्याकडे जी विद्या आहे तर वाण किंवा प्लास्टिकची वस्तू किंवा काही फूल किंवा आपण काही खिचडीचे तांदूळ देतो वाण म्हणून 13 बायकांना बोलावून, तसं करायच्या ऐवजी यावेळेस आपण नवीन असं काही करू शकतो का, नवीन करू शकतो का आपलं, म्हणजे संस्कृती वाढवण्यासाठी. किंवा आपलं तिळगुळ देतो आपण, का बरं तिळगुळ देतो. तीळ आणि गुळ हे घट्ट नातं असतं, वेगळं करू शकतं का. तिळातून मृदुत्व येतं, गुळातून शक्ती, गोडवा येतो. मृदुत्व आणि जेव्हा गोडवा एकत्र येतात तेव्हा शक्ती बनते, म्हणून तिळगुळ देतात. सायंटिफिक रिझनही आहे. सूर्य उत्तरायणात, आता हे उत्तरायण काळ, पुण्यकाळ सुरू झालं. ऑफिसमध्ये तुम्हाला पुण्यकाळ म्हणजे एक साध्या शब्दात सांगते, पुण्यकाळ म्हणजे काय. पुण्य, दान, धर्म हे आपण आता करतो, जास्त करतो उत्तरायणात. आता तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन काही काम करायचं आहे, काही फाईल तुम्हाला, काही त्यांच्याकडून, ऑफिसरांकडून काही तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. तर आपण कुठल्या वेळेत जातो, 9 ते 5 त्यांच्या सीटवर बसून असतात. 9 ते 5 नंतर गेलं तर आपलं काम होतं काय. दुसऱ्या दिवशी ते म्हणतात थांबा रे बाबा, आम्ही परत 9 वाजता येतो, तुमचं काम होईल तेव्हा, तुमची अर्जी, तुम्ही काय ॲप्लिकेशन देता, तुमचं काम व्हायचं आहे. तर ते 9 ते 5 जे कामाची वेळ असते ना, उत्तरायण काळ म्हणजे ते देव सगळे तत्पर असतात आपल्यासाठी, ते काळ म्हणजे उत्तरायण काळ, पुण्यकाळ. म्हणून या काळात देवाच्या पाशी काही अर्जी करायची असेल, देवाला काही सांगायचं असेल, देवाशी संवाद साधायचा असेल, देवाशी एकात्मता व्हायचं असेल काही आपल्याला, तर हे उत्तरायण काळ, संक्रांतीपासूनचं जे काळ आहे आता, त्या उत्तरायण काळात पुण्यकाळ, देव सगळे तत्पर राहतात आपल्या भक्तांसाठी. म्हणून दान, धर्म हे सगळं केलं पाहिजे. आपण काय करायचं, असं करू शकतो का, कुठली इंग्लिश टीचर आहे तिने असं वाण घ्यायचं, असं संकल्प घेऊ शकतो की संक्रांतीत मी 13 बायकांना इंग्लिश शिकवते. वाण माझं हे संक्रांतीचं वाण असं आहे की मी 13 बायकांना इंग्लिश शिकवते. काही बायका आहेत त्यांना काही आरोग्य त्यांचं बरोबर नाही, त्यांच्या घरी कोणी नाही आहेत त्यांना दवाखान्यात न्यायला. मी अशा 13 बायकांना त्यांचं म्हणजे शोध घेते किंवा पाहते की ज्यांना माझी गरज आहे. मी त्या 13 बायकांना डॉक्टरकडे घेऊन जाते, त्यांचं आरोग्य, त्यांचं चिकित्सा करवते किंवा म्हणजे डॉक्टर, आणि त्यांच्यासाठी मी उभं राहते. 13 मुली आहेत त्यांना काउन्सिलिंग करते. माझ्याकडे शिक्षण आहे, मला माहिती आहे की पुढचं शिक्षण कसं घ्यायचं. 13 मुलींना मी काउन्सिलिंग करते. असं आपण यावेळेस असं वाण लुटू शकतो का आपण, आपली संस्कृतीचं सांगोपन असं करू शकतो का आपण, संस्कृती करू शकतो, हो का नाही, करू शकतो ना. द्या, तुम्हाला जे वाण द्यायचं ते द्या, असं पण द्या. वाण देतात ना इथे,
असं आपण 13 बायकांना असा संकल्प घेऊ शकतो ना आपण. अशा आपल्या संस्कृतीचं सांगोपन करू शकतो ना. संस्कृती अशी पुढे नेऊ शकतो ना. एकात्मता वाढते ह्याच्याने. संस्कृतीनी एकात्मता, तू आणि मी एकच आहोत, आपल्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. तसं आपण सगळे एक होऊत, एकमेकींसाठी उभे राहूत, एकमेकांची मदत करूत, आपली संस्कृती पुढे नेऊत, आपल्या मुलींची काळजी घेऊत, आई मुलीचं नातं घट्ट करू. मला हे अवकाश दिलात, हे 4 शब्द मला जे काही माहिती आहे तुमच्या समोर मी मांडले विषय. जर विषय मांडताना कुठे काही मी चुकले असेल किंवा भाषा माझी थोडीशी कमी जास्त झाली असेल तर मला माफ कराल अशी आशा आहे. आणि मला हे अवकाश दिल्याबद्दल धन्यवाद आणि ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हीच खूप धन्यवाद म्हणायला पाहिजे, कारण जेव्हा युवती संमेलन आणि महिला हळदी कुंकू हा विषय जेव्हा आला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दीदी महाराजांच्या तोंडात एक तुमचं नाव आलं आणि खरंच ते सार्थकी ठरवलं तुम्ही. आणि महाराजांनी जेव्हा सांगितलं की युवती संमेलन आहे, फक्त युवती संमेलन घेऊ नका, त्यांच्या आईला पण बोलवा, तर इथं जो काही मुद्दा उपस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे जो आईलाही गरजेचा आहे आणि मुलींच्याही गरजेचा आहे, ते अगदी साध्या सोप्या सरळ शब्दात दीदींनी सुरुवातीला सांगितलं की मला मराठी जमत नाही, पण आपल्यापेक्षाही छान मराठी भाषेत त्यांनी समजावून सांगितलं. खरंच खूप धन्यवाद. जेव्हा त्यांनी आपल्याला उदाहरणं दिली तेव्हा इतकी समर्पक, इतकी गोड, आणि म्हणजे त्यांनी म्हटलं की जर मला 40 मिनिटाचा वेळ दिला होता आणि 1 तास होऊन गेला, अजूनही 1 तास ऐकायची आमची मानसिकता होती. इतक्या छान शब्दात त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं सुरुवातीला की महाराजांचं कार्य काय आहे, निस्वार्थपणे काम कसं करायचं आणि कोणी करायचं, तर ते महिलांनी करायचं. इथं हा मुद्दा इतका छान वाटला ना की म्हणजे समर्पक. तरुणी तर आहेतच, पण महिलांचं काय काम आहे इथं, मुलींना समजून घेणं, मुलींना हे प्रेम द्या जे त्या बाहेर गेल्याच नाही पाहिजे कोणाच्या तरी म्हणजे तारीफ करण्यासाठी, ऐकण्यासाठी किंवा कोणाच्या तरी प्रेमासाठी. तुमच्याजवळ इतकं प्रेम असलं पाहिजे की त्यांनी दुसरीकडे गेलं. खरंच महिला आजपासून नक्कीच काळजी घेतील, कारण फक्त तरुणीवर भार देऊन जमत नाही, तर महिलांनी ह्या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत. मोबाईल घ्या तुम्ही, मोबाईलमध्ये 2-2 तास घालता, पण मुलींना जवळ घ्यायला तुम्हाला वेळ नाही आहे. किती छान आणि सोपं उदाहरण आहे की असं मुलींना तुम्ही बोलत नाही आणि मोबाईलमध्ये 2 तास घालता. एक मुलाचं असं म्हणजे एक भाषण ऐकलं होतं यूट्यूबवर, जर मी मोबाईल झालो असतो तर. खरीच गोष्ट आहे. जर मुलाला असं वाटतं की मी जर मोबाईल झालो असतो तर माझ्या आईच्या हातात 24 तास मी असतो. खरंच म्हणजे खूप आपण यूट्यूब बघतो ना, फक्त टाईमपास म्हणून बघू नका, त्याच्यातून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा. एक मुलगी जेव्हा तुम्हाला म्हणते, ताईने उदाहरण सांगितलं आता की एक मुलगी असो किंवा तुमचा मुलगा असो, जेव्हा तुम्हाला सांगतो की आई तुला काय कळतं ग त्याच्यातलं, म्हणतात ना मुलं, बरेच मुलं म्हणतात, त्याच्यासाठी पण आपण कमी पडतो आई म्हणून कुठेतरी, आई तुला काय कमी पडतं. तर तेव्हा एक कीर्तन ऐकलं होतं मी, एका महिलेचं कीर्तन होतं, नाव नाही माहीत, पण त्यांनी सांगितलं जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी असं म्हणते तुम्हाला की आई तुला काय कळतं त्यातलं तुला काही कळत नाही, तू ह्याच्यात काही पडू नकोस, तर तेव्हा त्या मुलाच्या किंवा मुलीच्या झणझणीत थोबाडीत मारायची आणि सांगायचं, जर आईला 9 महिने पोटात वाढवायचं कळतं, जर आईला मरण यातना भोगून कळा सोसून तुम्हाला जन्माला घालायचं कळतं, तर तुमच्या कॉलेजातलं कळणार नाही का. ह्या गोष्टी ताईने आपल्याला खूप समर्पक शब्दात सांगितल्या. आणि आदरणीय महाराजांना परत एकदा, म्हणजे त्या आपल्या श्रद्धास्थान तर आहेतच, पण परत एकदा त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं ह्याच्यासाठी वाटतं की त्यांनी म्हणजे किती लवकर महिला आणि युवती संमेलन आहे म्हटल्यानंतर कांचन दिदीचं नाव आलं आणि ते नाव समर्पकही ठरलं. खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीनं त्यांनी महिलांच्या डोळ्यात पण अंजन घातलं आणि मुलींना पण जाणीव करून दिली की आपण कुठे चुकतोय. खूप खूप धन्यवाद ताई. असंच तुमचं सहकार्य आम्हाला अजून पुढे लाभावं अशी आशा व्यक्त करते. आणि आदरणीय आपल्याला सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय नारायण महाराज, त्यांना म्हणजे प्रत्येकाला असं की त्यांचं बोलणं ऐकावं वाटतं. जिथं जेव्हा जे कळतं की आपल्याला किनवटमध्ये आलेत, प्रत्येकजण आपल्या घरी बसू शकत नाही. महाराजांचे 2 शब्द ऐकण्यासाठी दर्शनाच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडे नक्कीच जातो. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या काळजावर कोरलेलं लेणं असतं आणि लोकसेवेचं ते
देणं असतं, असे आपले मार्गदर्शक, श्रद्धास्थान, लोकसेवक, आदरणीय संत श्री नारायण महाराज यांना मी अशी विनंती करते की आपलं मार्गदर्शनपर 2 शब्द त्यांनी आपल्यासाठी सांगावे. मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पवित्र स्थळ श्री संत गजानन महाराज मंदिर मंडपामध्ये सुदैवाने सौभाग्याने आजचा हा विराट हिंदू युवती महिला संमेलनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये संत श्री गजानन महाराजांच्या आश्रयानं आपण हा कार्यक्रम करीत आहोत. तर त्यांच्या चरणाला साष्टांग दंडवत प्रणाम करून आणि आतापर्यंत लांब दूर प्रवास करून आपल्यासाठी संवेदनशील हृदयानं आपल्यापर्यंत पोहोचणारी, जसं कितीही दूर गाय रानात डोंगरात चराई गेली तरी ती गाय वासराचं स्मरण झालं की ती धावत पळत वासराजवळ येते. तशी आपली डॉक्टर कांचन दीदी आपल्यापर्यंत ती धावत आलेली आहे. हे भाषण देण्यासाठी नाही, त्या ताईचं येणं म्हणजे त्या ताईच्या वात्सल्याचा परिचय आहे की सामाजिक तळमळ, महिला उन्नती, महिला संरक्षण, महिला विकास इत्यादी गोष्टीची तळमळ आणि अशा या गोष्टीचा परिचय म्हणजे आज ताईनं दिलेलं भाषण आहे, संबोधन आहे. खूप छान ताई, माझा साधुवाद आहे, धन्यवाद आहे. सरळ भाषा, सोपी भाषा आणि तळमळीची भाषा. सगळ्यात चांगलं बोलणं कोणतं? तर तळमळीनं बोलणं हे सगळ्यात चांगलं बोलणं आहे. आणि ती तळमळ आपल्याला पाहायला मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं ताईला धन्यवाद आहे. आता आपण सर्व आलेल्या या ठिकाणी देवी स्वरूपा, आपल्या सर्वांना माझा नमस्कार आहे. आणि बहुसंख्येनं तुमचं येणं, बहुसंख्येनं उपस्थित राहणं आणि एवढी संख्या असून शांतीपूर्वक बसून श्रवण करणं, हे धर्मावर, संस्कृतीवर, समाजावर, देशावर तुमचं किती प्रेम आहे हे याचा परिचय आहे. आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या महिलांनी वेळ, विचार, पैसा, तळमळ या साऱ्या गोष्टीचं योगदान देऊन हे कार्य उभा केलं, खरंच त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा, बुद्धीचा, धनाचा, मनाचा सदुपयोग म्हणजे त्या सदुपयोगाचा परिचय म्हणजेच आजचा हा कार्यक्रम आहे. चौथी गोष्ट, ज्या पुरुष मंडळींनी अदृश्य रूपानं या ठिकाणी काम केलेलं आहे, देवींनो तुम्हाला माहिती आहे, ज्या ज्या ठिकाणी व्यासपीठ असते, स्टेज असते,
तिथं स्टेजवर फोटो येण्यासाठी आणि मोठेपणासाठी गर्दी असते. पण तुम्ही पाहिलं का स्टेजवर कोणीही दिसलं तुम्हाला? तर ह्या उदात्त मनानं, मोठ्या मनानं लपून आपल्या धर्मासाठी काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांसाठी एक बार धन्यवाद. कोणीही दिसत नाही. आता मी काय सांगू शकतो आपल्या सर्वांना? आतापर्यंत जे तुम्ही ऐकलेलं आहे, जाता जाता त्याचं मनन करत जा. घरी गेल्यानंतर चिंतन करा. एक विचारतो, तुम्हाला आता या संघर्षामध्ये जे धर्मयुद्ध आहे, आपल्या संस्कृतीसाठी, धर्मासाठी, देशासाठी, स्त्री संरक्षणासाठी जे काही करायचं आहे, या कामामध्ये तुम्हाला रडायचं आहे का लढायचं आहे? मला उत्तर हवं आहे. रडायचं आहे का लढायचं आहे? लढणार तुम्ही? तर सांगा. अहिल्याबाई होळकरांचं सैन्य मला वाटते होतं नाही, आज हेच सैन्य आहे तिचं. होतं म्हणून आपण कशाला मागे टाकायचं नाही. तर त्या सैन्याचा वारसा चालवणारं हे सैन्यच तुम्ही आहात. देशाचं भविष्य तुम्ही आहात. आपल्या देशाचं, संस्कृतीचं भवितव्य तुम्ही आहात. आणि खरं सांगू, तुमच्यावर किती विश्वास असेल माझा हे कार्यक्रम ठेवण्यामध्ये, की हे आमच्या मुली किती सज्जन असतील, किती सक्रिय असतील आणि किती सुसंस्कृत असतील, असं मनाला वाटल्यावरच हा कार्यक्रम ठेवण्याचा निश्चय झाला. तुमच्यावरला विश्वास, जो माझा विश्वास आहे, तो तुम्ही कायम ठेवणं आता गरजेचं आहे. खरं तर एवढ्या संख्येनं तुम्ही इथं आलात, तुमची एवढी आस्था, एवढं प्रेम, विश्वास तुम्ही या ठिकाणी दाखवलात, त्याबद्दल माझ्यापाशी देण्यासारखं काहीच नाही आणि मी तुमच्या सेवेमध्ये खूप कमी पडतो. असं वाटतं की यांच्यासाठी आपण काहीही करू शकलो नाही. एवढा विश्वास तुमचा आहे. मुलींनो, देवी स्वरूपा महिला या सर्वांना माझं निवेदन आहे की आज आपण या ठिकाणी आलोत, चांगल्या गोष्टी आपण ऐकलोत, आपला वेळ, अमूल्य वेळ आपण दिलेला आहे. या वयामध्ये एवढं शांत आणि एवढ्या संख्येनं येणं हे या काळचं आश्चर्य आहे, एक चमत्कार आहे, खूप मोठा चमत्कार आहे. आणि इथून पुढे तुम्हाला अजून खूप मोठं काम करायचं आहे. ही जबाबदारी तुमची आहे. म्हणून मला असं वाटलं की मी जो विश्वास करतो, तो माझा विश्वास आज सार्थक झाला. आणि खरंच मी तुम्हाला काहीही करू शकत नाही. मी तुमच्या विश्वासाचं जे काही सेवा करायचं माझं दायित्व आहे, ते मी तेवढी करू शकत नाही. मी कमी पडतो तुम्हाला. आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून मला एक 2-4 गोष्टी सांगतो, जास्त वेळ घेत नाही, जेवढ्या माझ्या ध्यानात येतील तेवढ्या. की या समाजामध्ये जेव्हा मी प्रवास करीत असताना, अभ्यास करीत असताना माझ्या असं लक्षात आलं, पुरुष मंडळी आणि महिला मंडळी यांना मी पाहतो, खूप जवळून अभ्यास करतो मी, तेव्हा असं लक्षात येतं की खरंच आपल्या भारतीय संस्कृतीचं रक्षण, धर्माचं रक्षण, मर्यादा पालन, या सगळ्या गोष्टी जेवढ्या महिलांमध्ये आढळतात तेवढ्या पुरुषांमध्ये नाहीत.
माझं बोलणं ऐकून पुरुषांनी नाराज व्हायचं नाही कोणी, कारण मी अजून पुन्हा स्पष्ट करतो ती गोष्ट. एक 500 लोक जर एका ठिकाणी जमले तर त्याच्यातून निर्व्यसनी माणसं पुरुष किती मिळतील आपणाला आजच्या काळामध्ये? निर्व्यसनी तरुण युवक किती मिळतील? शक्य नाही सांगणं. 50% तर म्हणणं ठीकच नाही. 10-5 लोक त्याच्यात निर्व्यसनी मिळतील आणि बाकीचे 500मधले पुरे व्यसनी मिळतील, अनाचार करणारे मिळतील, मर्यादा सोडून वागणारे मिळतील. आता मी विचारतो तुम्हाला, इथं एवढ्या ज्या काही 2-4 हजार तुम्ही महिला जमलात, याच्यातून दारू पिणारे किती असतील महिला? याच्यात बिडी वळणाऱ्या महिला किती आहेत? वरी हात कर, सांगा. आपल्या संस्कृतीचं, धर्माचं रक्षण जर कोणी करत असेल आज भारतामध्ये, तर ते माझ्या माता भगिनी करतात. म्हणून माझ्या मनामध्ये एक विश्वास जागा झाला आणि असं वाटलं, जे सामाजिक कार्य आपण करत आहोत, हे कार्य करण्यामध्ये माझे मित्र, माझे बंधू, पुरुष मंडळी तर मला खूप सहयोग करतातच, पण अधिक प्रमाणामध्ये जर सहयोग कोणाचा मिळेल, धर्माचं पालन, धर्माचं रक्षण ज्याच्या जीवनामध्ये आहे, अशा स्त्री जातीला जर आपण समोर केलं तर अजून आपल्या देशाचं काम किती सुलभ होईल, आपल्या धर्मरक्षणाचं काम किती सोपं जाईल, असं मला माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. आणि ते खरंच, ते माझं स्वप्न आहे ना, हे साकार होत चाललेलं आहे. हे माझं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न नाही, जे आमच्या पूर्वजांचं स्वप्न आहे, संत महापुरुषांची स्वप्न आहेत, आपल्या आईवडिलांचे स्वप्न आहेत, त्याच स्वप्नाला साकार करण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. असा हा कार्यक्रम आहे. मुलींनो, एक तुम्हाला सांगू, कोणाच्या मनामध्ये शंका येत असेल की महाराज आम्हाला संस्काराबद्दल सांगण्यासाठी बोलवलात तुम्ही, हैदराबादहून ताईला बोलवून घेतलात तुम्ही, अरे आम्ही काय संस्कारी नव्हत्या का? तितक्या लांबून एवढा प्रयास करून एवढा मोठा कार्यक्रम ठेवून आम्हाला संस्कार शिकवायला तुम्ही बोलवलं, आम्ही तुम्हाला संस्कारी दिसले नाही का? नाही नाही, असं मनामध्ये कधीही शंका घेऊ नका. आम्ही चांगल्या नाहीत का म्हणून आम्हाला सांगाय तुम्ही इथं बोलवलात का? तर तसं नाही, तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की तुम्ही अजून वाईट झाल्या नाहीत आणि त्या वाईट होऊ नये, याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. जसं ताईनं सांगितलं की मुलांना का बरं ध्यान देत नाही, मला सांगा, जेवढी चांगली वस्तू आहे, महत्त्वाची वस्तू आहे, तेवढी माणसं घरात ठेवतात आणि जेवढी भंगार झालेली वस्तू आहे तिला अंगणामध्ये टाकतात. असं समजून तुम्ही आपल्या भावांना भंगार समजू नका, आहे ना. परंतु तुम्हाला याच्यामुळे जपल्या जाते की तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. जेवढं या जगाला, या देशाला कसला माणूस द्यायचा आहे, देशद्रोही द्यायचा आहे का देशभक्त द्यायचा आहे, हे जे दायित्व आहे, हे जे भूमिका आहे, ती पुरुषाची आहे की महिलांची? देशाला कसला माणूस द्यायचा, कोणाची भूमिका आहे? हे तुमची भूमिका आहे. म्हणून या देशामध्ये, या जीवनामध्ये किती अधिक महत्त्व तुमचं असेल आणि ती महत्त्वाकांक्षा मनामध्ये घेऊन छोटासा हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. भगिनींनो,
देवी स्वरूपा, तुमच्यावर खूप आशा आहे माझी. खूप काही भवितव्य भविष्य तुमच्या हातात आहे देशाचं. देशाची घडणमडण, जसं लेकराला आपण जे भाषा बोलतो घरामध्ये, त्या भाषेला मातृभाषा असं म्हणतात. त्याच्यानंतर ते इंग्रजी बोलू शकते, तेलुगू बोलू शकते, अनेक भाषा बोलू शकते, परंतु आपली आईपासून जे भाषा येते तिला काय म्हणतात? मातृभाषा म्हणतात. सांगा. म्हणून आपणाला आपली आई जे घडवायचं आहे जीवनामध्ये, जे पाया आहे आपल्या जीवनाचा, ते फक्त आणि फक्त आईच घालू शकते पाया. त्याच्यानंतर जेव्हा बिघडते माणूस, तेव्हा त्याच्यामध्ये सुधार करणं खूप कठीण आहे. तेलुगूमध्ये एक शब्द आहे, वाक्य आहे, कोणाला येत असेल तर समजून घ्या. मोक्कै व्रंगुनदी माणय व्रंगुना. याचा अर्थ असा आहे, लहान झाड आहे, रोपटं आहे, पालवी आहे, तेव्हा तिला कुणीकडं वाकवायचं आहे, आकार द्यायचा आहे, हे आपण देऊ शकतो. पण एकदा त्या झाडाचं मोठं बूड जर झालं तर त्याला वाकवण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकू शकत नाही. म्हणून हे पहिलं काम कोणाचं आहे घरामध्ये? देशातला देशभक्त निर्माण करायचं असेल, देशातला देवभक्त निर्माण करायचा असेल, देशातला एक सज्जन निर्माण करायचा असेल, देशातला महापुरुष निर्माण करायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचं कोणाच्या हातामध्ये आहे? सांगा ना तुम्ही. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती श्रेष्ठ आहात, या साऱ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. आणि असं समजून आमचा हे प्रयत्न चालू आहे. सांगा, या देशाला उन्नत करायचं असेल, विकसित करायचं असेल, समृद्ध करायचं असेल, संपन्न करायचं असेल, सगळ्यात मोठं दायित्व कोणाचं आहे? आमचं आहे. म्हणा ना एक बार. का कंजूसी करता? का नाही तुमचं? यांना भीती वाटायली की आमच्यावर एवढं ओझं टाकालेत महाराज, का करणं होणार नाही तर नाही. अशी भीती बाळगू नका. तुमच्यात नक्कीच ते शक्ती आहे आणि हे नक्कीच तुम्ही करू शकता. निश्चित हे काम तुम्ही करू शकता, असा माझा विश्वास आहे. सांगा. तर हे आईपासून शिकलेली भाषा आहे, आईपासून शिकलेले संस्कार आहेत, म्हणून त्याला मातृभाषा म्हणतात. त्या भाषेला आपल्या त्याला महत्त्व आहे. सांगा. आणि आपल्या संस्कृतीला महत्त्व, प्राधान्य आपल्या संस्कृतीला द्या आणि नंतर दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीला तुम्ही आदर द्या अथवा न द्या, परंतु दुसऱ्या संस्कृतीसाठी आपल्या संस्कृतीचा अनादर करू नका. हे हात जोडून विनंती आहे. एकानं सांगितलं, महाराज आपली भाषा कोणती आहे? मातृभाषा मराठी आहे. मग इंग्रजीच जास्त चलते मार्केटमध्ये, बाजारमध्ये, कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये. अधिक महत्त्व कोण्या भाषेला दिलं जाते? इंग्रजीला. मग असं का? आपली भाषा श्रेष्ठ कसं म्हणता तुम्ही? तेव्हा त्याला सांगितलं की आपली आई जरी कोणाला माहीत नसेल, 4-2 माणसाला आपल्या आईचा परिचय नसेल आणि बाजारू स्त्रीचा परिचय सगळ्या बाजारात राहू शकते, पण आपल्या आईचा परिचय जरी नसला तर त्या स्त्रीपेक्षा आपली आई श्रेष्ठ आहे. म्हणून आपली संस्कृती विसरू नका, आपली वेशभूषा. म्हणून आता आपण वाण द्यायचं ठरले ना, त्याच्यामध्ये बांगड्या आहेत, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. एक वाण देणं. मराठी भाषेमध्ये वाण शब्दाचा एक अर्थ असा आहे, कमी. वाण कशाला म्हणतात? त्याच्याकडे धनाची वाण आहे म्हणजे कमी आहे, त्याच्याकडे गुणाची वाण आहे, त्याच्याकडे अमुक वस्तूची. वाण शब्दाचा अर्थ काय? कमी.
मग वाण देण्याचा अर्थ एक आहे की ज्या गरजू माणसाला, गरजू व्यक्तीला, गरजू स्त्रीला जिथं जे कमी आहे ते तुम्ही समाजामध्ये देणं म्हणजेच वाण देणं आहे. मुलींनो, तुम्हाला एक ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे. दृष्टांत म्हणजे असं लंबा चौडा नाही, 1 मिनिटाचा. आपली संस्कृती काय आहे तर जिथं कमी आहे त्याचा कमीपणा भरून काढणे. कशी? पाण्याचा स्वभाव आहे, पाणी वाहत असताना समोर आलेली जागा, जे खोल जागा आहे, खड्डा आहे, तर त्याला भरल्याशिवाय ते पाणी पुढे जात नाही. तसं तुमच्या शेजारी पाजारी गावात परिसरात तुम्हाला जी तुमच्या दृष्टीला पडेल, कोणात काही कमीपणा असेल, वाण असेल, तर त्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नये. हे आपली संस्कृती आहे. एका मंदिरामध्ये पाऊस चालू झाल्यामुळे छोट्याशा मंदिरामध्ये एक साधू प्रवेश करतो आणि त्याच्यामध्ये लांब असा आराम करण्यासाठी झोपलेला आहे. एवढ्यामध्ये दुसरा माणूस आला पावसामध्ये भिजत भिजत. त्या साधूनं त्याला पाहिलं आणि त्या येणाऱ्यानं साधूला पाहिलं. ते येणाऱ्याला असं वाटलं की साधू झोपलेला आहे मंदिरामध्ये, एकट्यापुरतीच जागा आहे आणि आपण याला डिस्टर्ब करू नये तर परत जावं, असं ते येणाऱ्यानं ठरवलं. साधूनं पाहिलं आणि त्याला बोलून घेतलं. म्हणलं, इकडे इकडे या, पाण्यात भिजू नका, पावसामध्ये भिजू नका, आत या. ते म्हणला, महाराज तुमच्या एकट्यापुरती जागा आहे. नाही म्हणले, मी झोपलो तर एकट्यापुरती आहे आणि बसलो तर दोघाची जागा होते ना, या. आला तो मनुष्य, दोघंजण पसरून राहिले. तिसरा मनुष्य आला आणि तो परत निघाला की दोघाचीच जागा आहे, मी कुठं जाऊ. तेव्हा त्या साधूनं पाहिलं आणि विचारलं, या 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 या, जाऊ नका. म्हणजे जागा दोघाचीच आहे, मी कुठे येऊ. म्हणले, बसलं तर दोघाची आहे आणि उठून उभा राहिलं तर तिघाची जागा आहे. मग ते तिघ उभं राहिले. चौथा आला, लवकर लवकर सांगालो. मग ते परत चालला. तेव्हा साधू म्हणाला, या या. ते म्हणले, उभं राहिलात तुम्ही, तिघाचीच जागा आहे, मी कुठे येऊ मध्ये. ते म्हणले, थांबा, जवळ या. आत्तापर्यंत मी सुरक्षित होतो, पाण्यामध्ये भिजलो नाही. आता तुम्ही पाण्यानं सारं अंग भिजून गेलेलं आहे आणि थरथर कापत आहात. आता मी पाण्यात जातो बाहेर आणि तुम्ही मंदिरामध्ये आहात. हे आमची संस्कृती शिकवते. किती दया आहे, किती धर्म आहे, किती करुणा आहे, किती वात्सल्य आहे, किती प्रेम आहे. याला प्रेम म्हणतात. प्रेमाच्या नावानं फसू नका. प्रेम कोणाचं शोषण करत नाही. जे समर्पण करते त्याचं नाव प्रेम आहे. शोषण करते ते प्रेम नाही. मेणबत्ती जळत होती. एका कवीनं पाहिलं त्याला आणि विचारलं, मेण आणि बत्ती, बत्ती म्हणजे त्याच्यात वात असते, एक एक थेंब गळत होता. तर त्या मेणला कवीनं विचारलं की जळत्या वात आणि बत्ती मेण, तू का रडतेस. तेव्हा त्या मेणनं सांगितलं, मेणानं, की म्हणले, निर्माण झाल्यापासून मी माझ्या हृदयामध्ये या वातीला धारण केले, तिला उभी ठेवले आणि तिला जळत असताना मी कसं पाहू शकते तिला. हे प्रेमाची भाषा आहे. पोषण करणं प्रेम आहे, शोषण करणं प्रेम नाही. आणि प्रेमाच्या नावानं आज आमच्या बहिणींचं, मुलींचं शोषण होत चाललेलं आहे. तरी अशा गोष्टीमध्ये तुम्ही फसू नये अशी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमातून विनंती करतो. जास्त वेळ न घेता आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं आपल्याला निवेदन करून आता एक सांगतो जाता जाता तुम्हाला विनंती आहे की तुमचं खरंच देशावर, धर्मावर प्रेम आहे आणि माझ्या कार्यावर तुम्हाला विश्वास आहे, तर तुम्ही आता अशी शिस्त दाखवायची आहे डॉक्टर कांचनताईला की महाराष्ट्राच्या किनवट शहरातल्या महिला, 40 गावाच्या महिला इथं आलेल्या आहेत, तर खरंच हे संस्कारी आहेत असं त्यांनी हैदराबादला जाऊन सांगलं पाहिजे है ना. तर उठल्यानंतर अनुशासनामध्ये आपणाला रांगेत निघायचं आहे. गर्दा जास्त करायचा नाही, कोणी बोलायचं नाही,
रांगेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम होईल. सगळ्यांनी सहयोग द्यायचा आहे. कोणीही घाई गडबड दुसऱ्याची गरज पडू नये आपणाला सांगायची, असं आपल्या आपणच सुव्यवस्थित कार्यक्रम संपन्न करायचा आहे. इथून निघाल्यानंतर स्टेजवर कोणी येणार नाही याची काळजी घ्या. आणि परत हळूच मागल्या मागे आधी निघून जातील, त्याच्यानंतर त्याच्या मागल्ले असं पुढच्या उठून मागे एकदा जाऊ नका. जसं जसं तिकडं रिकामी होत जाईल तसं तुम्ही शिस्तीमध्ये जाऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. कारण हे सगळं लक्ष ठेवून काम करायचं आहे अशी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा भगवत चरणी, भगवती चरणी, समस्त मातृशक्तीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. अजून पुन्हा जेव्हा जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा असंच आपलं योगदान आणि असंच आपलं सहकार्य मिळावं अशी सर्वांना विनंती करून वाणीला विराम देतो. भारत माता की, मोठा आवाज आला पाहिजे. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद महाराज. हे तर आपण फक्त मार्गदर्शन ऐकण्यापुरते आहोत का, इथून पुढची जबाबदारी उचलायची हे आपण ठरवायचं आहे. याच्यानंतर कार्यक्रम शेवटाकडे जात आहे. फक्त महिलांना एकच विनंती देते की आदरणीय संतांनी सांगितले की आपली शिस्त दाखवा सगळ्यांना. कुणीच उठायचं नाही. अगोदर जर सगळे एकत्र उठतील तर खूप गोंधळ होईल. मागच्या महिलांना हळदी कुंकू घेऊन जेवायला जाईपर्यंत, त्यांनी जेवून उठून जाईपर्यंत तुम्ही बसून राहायचं आहे. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सौवंदना पत्की यांना विनंती करते, त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शन आहे. शांत बसायचं, कोणीही बोलायचं नाही. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. आभार व्यक्त करणे ही एक औपचारिकता नसून ती या कार्यक्रम पार पाडण्यासाठी ज्यांचे हातभार लागले त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हा विराट युवती व महिला संमेलन हा घडून आले असे परमपूज्य नारायण महाराज म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बापू, जे सतत आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यत्न करू, शब्दच आमचे जीवाचे जीवन, शब्द वाटू जनलोका असे म्हणत जनसंपर्कात अतिशय श्रीमंत असणारे असे आपले बापू, ज्यांच्या एका शब्दामुळे आपण एवढे सगळेजण इथे जमलोय, अशा आपल्या परमपूज्य बापूंना आपल्या सर्व महिलांतर्फे मी आभार व्यक्त करते. तसेच भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलींवरील संस्कार महत्त्वाचे आहेत व ते टिकवण्यासाठी महिलांचं मोठं योगदान आहे असे जाणून समाजात त्याविषयी जागरूकता आणण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देणाऱ्या आजच्या वक्त्या माननीय कांचनदीदी मोपकलवार, ज्या इथे हैदराबादहून आलेल्या आहेत, त्यांच्या आम्हा सर्व महिलातर्फे आभार व्यक्त करते. तसेच बापूंकडून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आमच्या सर्व सेवा करणाऱ्या महिला, अगदी रांगोळीपासून पॉम्पलेटपासून ते जनसंपर्कात सगळीकडे अशा वाटणाऱ्या दृश्य आणि अदृश्य स्वरूपात काम करणाऱ्या सर्व महिलांचे पण समितीतर्फे मी स्वागत करते. तसेच या भगिनींना सहाय्य करणारे, पडद्याच्या मागून काम करणारे आपले बंधू, कारण 40 गावात संपर्क करण्यासाठी आपल्या बंधूंचं पण सहकार्य आपल्याला आवश्यक होतं. ज्यांनी यासाठी आपला हातभार लावलेला आहे त्या सर्वांचे पण आपल्या महिला समितीतर्फे मी आभार व्यक्त करते. तसेच गजानन मंदिर कार्यालय व्यवस्थापन समिती, ज्यांनी हे कार्यालय आपल्याला विनामूल्य दिलेले आहे, त्यासाठी पण आपण सर्व त्यांच्यासाठी आभारी आहोत. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी पाण्याची, जेवणाची आणि साऊंड सिस्टीमची ज्यांनी व्यवस्था केली आहे त्या सर्वांचे आभार, आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे चुकून कोणी राहिले असेल त्या सर्वांचे आभार. एवढं बोलून मी पुढे पसायदानासाठी इशिता पत्कींना आमंत्रित करते. यानंतर पसायदान होईल. सगळ्यांनी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे
निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट सुखिया झाला। ओम शांती शांती शांती। बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास। माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंग जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही। अनेक दैवता निघे माझे चित्ता, अनेक दैवता नघे माझे चित्ता। गोड गीत गाता विठोबाचे, गोड गीत गाता विठोबाचे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही। नाम मने माझ पंढरीसी न्यारे, नाम मने माझ पंढरीसी न्यारे। हडसूनी दारे, हडसूनी
जन्मो जन्मिया सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे एले सुचे रुचे एकांताचा वास एले सुचे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश मंडप पृथ्वी आसन रम्यते ते मन क्रीडा करी कथा कमंडल देह उपचारा कथा कमंडल देह उपचारा जानवी तुवारा वसरो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हरिकथा भोजन दरवळी विस्तार हरिकथा भोजन दरवळी विस्तार करुणी प्रकार सेवो रुचे करुणी प्रकार सेवो रुचे तुका मने होय मनासी संवाद तुका मने होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवेती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया वह है गुरुदेव की पूर्ण दया तुकड्या कहे और न कोई दिखा तुकड्या
गगन